सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो। तर मित्रांनो, आत्ता सध्या आरास अकॅडमीमध्ये असणारे काही विद्यार्थी जे प्रत्यक्ष ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि काही विद्यार्थी जे आहेत किंवा आपल्या आरास अकॅडमी परिवारातले काही सदस्य ज्यांच्याशी माझी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या भेट झाली आहे, असा प्रत्येकजण वेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला आजच्या या विशेष सत्रामध्ये जोडल्या गेलेल्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो। आजच्या व्याख्यानाचं मूळ उद्देश हा विचारांची देवाणघेवाण करणे आहेच, पण त्याचबरोबर मला असं वाटतं की आजच्या युवा पिढीला खऱ्या अर्थानं गरज कशाची आहे, कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, याकडे सुद्धा आपण थोडं लक्ष टाकणार आहोत। मित्रांनो, आजचा दिवस खास आहे, पवित्र पण आहे। त्यामुळे तुम्ही पाहत असाल की आजच्या या व्याख्यानाला समग्र व्याख्यान असंही म्हटलं गेलंय आणि त्याला नाव देताना सुद्धा जाणीवपूर्वक जो नाव मी तुम्हाला टायटल पाहायला मिळतं व्याख्यानाचं, त्याला नाव दिलंय की शिवाजी धर्म, किंवा ज्याला सब टायटल असं दिलंय की शिवो भूत्वा शिवम यजयेत। छत्रपती शिवाजी महाराजांसाठीचे हे वाक्य नाही आहे। हे वाक्य प्रामुख्याने शिवाची उपासना करताना आपण म्हणतोय की शंकराची उपासना करताना, ती उपासना करताना तुम्हाला शिवासारखं होता आलं पाहिजे। उपासना करणे म्हणजे फक्त भक्ती करणे नव्हे। कोणत्याही महापुरुषाची जयंती साजरी करताना, त्याचा जन्मोत्सव साजरा करताना किंवा कोणत्याही महापुरुषाची आठवण काढताना आपण हार तुरे ही पारंपरिक गोष्ट आहे की ती आपण करतोच, पण खऱ्या अर्थानं त्या प्रत्येक महापुरुषाने या समाजाला, या समाजातील प्रत्येक घटकाला काहीतरी देऊ केलंय आणि ते काय दिलंय किंवा त्यांनी आपलं जीवन कशासाठी व्यतीत केलं। म्हणजे मला असं वाटतं मी आज तुमच्याबरोबर लढायांवर कमी बोलेन। छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या लढाया लढल्या, काय पराक्रम गाजवला, हे मला असं वाटतं तुमच्यापैकी प्रत्येकाला ते माहिती असेल, परंतु आजचा जो विशेष सत्र आहे, ज्याला समग्र व्याख्यान असा शब्द वापरलाय मी आणि ज्याला आपण शिवाजी धर्म म्हणून उल्लेख केलाय, तर मला असं वाटतं या सत्राचा मुख्य हेतू हा भावी पिढीला, म्हणजे तुमच्यासारखी जी मंडळी 2000 सालानंतर जन्माला आलेली पिढी आहे, यांना खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या जीवनाच्या कार्याची ओळख व्हावी। त्यांनी आपलं जीवन हे समाजासाठी, गोरगरीब जनतेसाठी कशा पद्धतीनं वाहून घेतलं याची जाणीव तुमच्या माझ्या मनामध्ये उभी राहावी, त्याचे विचार तुमच्या माझ्या मनावर उभे राहावे, हा एक पहिला हेतू। आणि ॲज ऑलवेज तुम्ही आम्ही प्रत्येकजण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करू इच्छितोय, ज्याला आपण प्रशासन म्हणतोय, ज्याला आपण प्रशासकीय यंत्रणा म्हणतोय, तर त्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये कार्य करताना तुम्ही आम्ही आजच्या या पवित्र दिनानिमित्त, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंती दिनानिमित्त, या पवित्र दिनानिमित्त आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून आपलं कार्य किती आत्मविश्वासाने करू शकू, आपलं कार्य आपण उत्तम कसं करू शकू, त्यासाठी आपल्याला त्याच्यातून काय वेचता येईल, या दृष्टिकोनातून हे व्याख्यान किंवा हा आजचा सत्र तुमच्याशी मी शेअर करणार आहे किंवा तुमच्याबरोबर बोलणार आहे। तर पुन्हा एकदा आजच्या या पवित्र दिनासाठी मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। मित्रांनो, आपलं एक अभ्यास शिबिर रायगडावर आपण घेऊन गेलो होतो, त्यावेळेला सुद्धा मी हेच वाक्य म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना वाचणे, त्यांच्या गडकिल्ल्यांना भेटी देणं हे सोपं आहे, मात्र प्रत्यक्षात त्यांचं अनुकरण करणं, त्यांना समजून घेणं तितकंसं सोपं नाही आहे आणि त्यासाठी अनेकांना आपलं जीवन, अख्खं आयुष्य त्यासाठी वेचावं लागतं। अनेक जण आहेत, अनेक इतिहासकार आहेत, अनेक अभ्यासक आहेत की जे त्याच्यासाठीच कार्य करताना पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो, या सत्राकडे जाताना किंवा सत्राकडे मी तुम्हाला घेऊन जाताना प्रामुख्याने एक गोष्ट सांगेन की मी एक सोशल मीडियावर कुठेतरी एक मेसेज वाचला होता आणि त्या मेसेजमध्ये मला एक प्रश्न
दिसला आणि तो प्रश्न असा होता की छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं, कोणाला म्हणणार आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराज? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ओळख काय, असा प्रश्न त्या ठिकाणी त्या सोशल मीडियावर विचारण्यात आला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला तिथेच सापडलं. मी पुन्हा एकदा त्या सोशल मीडियाचा वापर, नेहमी म्हणतोय की आपण त्या माध्यमांचा वापर आपण कसा करतोय, तर मला त्या ठिकाणी सुंदर असं उत्तर सापडतंय किंवा सुंदर असं उत्तर मला त्या ठिकाणी या व्याख्यानाच्या दरम्यान तुम्हाला द्यावंसं वाटतंय. कारण आपण एकाच वेळेला ऑफलाईन क्लासरूममध्ये गुगल मीटच्या माध्यमातून लाईव्ह इंटरॅक्शनच्या स्वरूपामध्ये किंवा फेसबुक लाईव्ह सुद्धा आपण आता सध्या आहोत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, आणि आपण एक व्हिडिओ रेकॉर्ड सुद्धा करतोय की जो आपण युट्यूबला अपलोड करणार आहोत. तर मित्रांनो मैत्रिणींनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय. पालक हो, मला पाहायला मिळते काही पालक सुद्धा जोडले गेलेले आहेत, काही माझ्या ओळखीचे असणारे जे शिक्षक वर्ग आहेत ते सुद्धा आपल्याला जोडले गेले आहेत. माझे मित्र सुद्धा मला लाईव्ह ऐकतायत फेसबुक लाईव्हला, माझे काही मित्र सुद्धा आहेत, मी त्यांना सुद्धा या ठिकाणी मनापासून त्यांचं मी स्वागत करतो. पण मित्रांनो, प्रामुख्याने आजच्या दिवसाचं महत्त्व लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं, तर याचं उत्तर शोधताना प्रामुख्याने आपल्याला उत्तर मिळतं की जो 62 किलोची तलवार उचलतो किंवा वाकवू शकतो त्याला काय म्हटलं जातं? येसाजी. मित्रांनो, जो 2000 सैन्यांशी लढतो, जो झुंजतो त्याला म्हणतात बाजी. मी स्वतंत्रपणे कुठून शोधू, म्हणजे आपण म्हणतो की एक माझ्या हातून स्फुरण आलंय आणि मी ते शोधलंय अशातला भाग नाही, कुठेतरी मला सापडलं, त्याचं उत्तर सापडलं. उत्तर काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं, तर जो 62 किलोची तलवार वाकवतो त्याला काय म्हणायचंय? यशाजी. जो 2000 सैन्यांशी लढतोय, झुंजतोय त्याला म्हणायचं बाजी. ज्याचा हात तुटला तरी शत्रूशी लढतो त्याला म्हणायचं तानाजी. जो 8 तास घोडा दिल्लीवरून पुण्यामध्ये घेऊन येतोय फक्त 8 तासामध्ये त्याला म्हणायचं संताजी. जो शत्रूच्या छावणीमध्ये घुसतोय आणि त्याचा कलश कापून घेऊन येतोय त्याला म्हणायचं धनाजी. आणि जो ढाण्या वाघाला एकटा सामोरा जातो आणि उभा फाडतो त्याला म्हणायचं संभाजी. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य मित्रांनो, या सर्वांना एकत्रित घेऊन स्वराज्याच्या नंदनवनांचं तोरण जो बांधतो त्याला म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज. नेतृत्वाचं कौशल्य कसं असावं, नेतृत्व कशा पद्धतीचं असावं, 16 वर्षाचा मुलगा, आणि आपण अगदी मराठी भाषेमध्ये बोलतो त्या पद्धतीने की छत्रपती शिवाजी, 16 वर्षाचा पोरगा निघालाय. कसा निघालाय की ज्याला स्वराज्याचं स्वप्न पडलंय. तर 16 वर्षाच्या मुलाला स्वराज्याचं स्वप्न पडावं, 16 वर्षाच्या मुलाला स्वराज्याचं स्वप्न पडावं, पण त्याही पलीकडे जाऊन त्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी, त्या स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी सर्वोत्कृष्ट माणसं त्याच्यातून टिपायची, ती शोधायची आणि त्यांना त्या त्या जाग्यावर त्या त्या नेतृत्वामध्ये नेमायचं. हे नेतृत्वाचं कौशल्य ज्या महाराजांनी तुमच्या आमच्या युवा पिढीला, या आताच्या आधुनिक काळातील पिढीला देऊ केलंय ते म्हणजे एकमेव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, मराठा नावाची एक संकल्पना आज आपण पाहतोय. मराठा म्हणजे कोणती जात नव्हे हो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये लढणारा प्रत्येक सैनिक मराठा होता. तिथे कुठली जात धर्म पंथ भाषा शोधली गेली नाही. मग मराठा काय होती? मराठी एक शक्ती आहे. होती म्हणण्यापेक्षा ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. अख्ख्या संपूर्ण हिंदुस्थानाला, आपल्या संपूर्ण भारताला, आपल्या देशाला नव्हे तर जगाला खरी प्रेरणास्थान देणारी कोणती शक्ती असेल तर ती म्हणजे मराठा, जी संपूर्ण देशाला काय करते? नेतृत्व देते. आणि या संपूर्ण मराठा शक्तीचं, या मराठा साम्राज्याची खरी प्रेरणास्थान कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. मी सारखे कॅमेरे फक्त वापरतोय, काही वेळेला मी गुगल मीटच्या कॅमेराकडे पाहतोय, काही वेळेला मी फेसबुककडे सुद्धा पाहतोय, फेसबुक लाईव्ह असणाऱ्या कॅमेऱ्याला सुद्धा मी ऑब्झर्व करतोय आणि एकाच वेळेला मी युट्यूबला सुद्धा पाहतोय आणि ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं बसलेल्या तुम्हा लोकांकडे पण पाहतोय. मित्रांनो, आरास अकॅडमी रत्नागिरी जशी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करते तशी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करते. फक्त सामाजिक क्षेत्राची दखल, ज्याला आपण म्हणतो स्लो पॉयझनिंग, सामाजिक क्षेत्राची दखल ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी प्रत्येक व्यक्ती घेते. पण या सामाजिक क्षेत्रामध्ये जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला
मग ते पालक असतील, ते विद्यार्थी असतील, ते गुरुजन असतील, ते प्रशासकीय अधिकारी असतील किंवा सर्वसामान्य असणारा एखादा नागरिक असेल, या प्रत्येकाच्या प्रेरणेचं सगळ्यात महत्त्वाचा स्रोत काय असेल तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, संस्कारांची पेरणी ज्यांना आपल्या आईच्या गर्भामध्ये मिळाली, ज्यांना नाही का, कुठली संस्कार, कोणते असतील संस्कार? धैर्याचे, झुंजण्याचे संस्कार कोणते होते? धैर्याचे. आजच्या पिढीमध्ये कोणती सगळ्यात कमी असणारी गोष्ट कोणती असेल तर धैर्य, धीर. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईच्या उदरामध्ये असतानाच त्यांना जे संस्कार मिळाले ते कशाचे होते तर ते धैर्याचे होते, ते झुंजण्याचे होते, ते लढण्याचे होते. छोटे काणी होतं की नाही का, आपण काय म्हणतोय की एक साम्राज्य होतं नाही का, भोसलेंच्या घराण्यासाठी आवश्यक असणारं नाही का, त्यांना अपेक्षित असणारं साम्राज्य होतं. परंतु 16 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये फक्त तितकंच नव्हतं, त्याच्या मनामध्ये एकच होतं, स्वराज्याचं स्वप्न. आणि स्वराज्याचं स्वप्न पडणं हे इतकं सहज सोपं आणि साधं सरळ नाहीये. तुम्हा आम्हाला पडलेलं स्वप्न सुद्धा स्वराज्याचं आहे. प्रशासकीय अधिकारी घडण्याची प्रक्रिया सुद्धा स्वराज्याकडे. स्वराज्य याचा अर्थ काय होतं? स्वतःचं राज्य. जे कशाने निर्माण होतंय तर योग्य तत्वांनी, तुमच्या आमच्या कौशल्यांनी, तुमच्या आमच्या क्षमतांनी आणि आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांनी. स्वराज्य निर्माण कशाने होतं मित्रांनो? स्वराज्याची निर्मिती ही कायम लक्षात असू द्या. स्वराज्याची निर्मिती ही पुस्तकी अभ्यासातून किंवा वाचलेल्या काय म्हणतो आपण त्या पुस्तकातून नाही होणार. ती कशातून मिळतात तर ती प्रामुख्याने मिळते आई वडिलांच्या संस्कारातून. स्वराज्याची निर्मिती होते आपल्या स्वतःच्या कौशल्यातून, स्वराज्याची निर्मिती होते आपल्या क्षमतातून. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो कोणती गोष्ट असेल ती म्हणजे तुम्ही आम्ही जी नीतिमत्ता बाळगली, जी नैतिकता बाळगली त्याच्या आधारे आपल्याला काय करता येते? स्वराज्याची निर्मिती करता येते. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं नेतृत्व आपण ह्या महापुरुषांना आपण एका चौकटीत बांधून टाकले हो. महाराष्ट्राचे राजे नाही हो. महाराष्ट्राचे राजे कसं म्हणून चालेल? ते फक्त महाराष्ट्राचे राजे नाही आहेत, ते अखंड हिंदुस्थानापुरते सुद्धा नाही आहेत, ते अख्ख्या जगाचं प्रेरणास्थान आहे, ते अख्ख्या जगाचे राजे आहेत. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, जितकं लेखन छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत युरोपातून आलेल्या वेगळ्या सत्ताधीशांनी करून ठेवलेल्या, विविध इतिहासकारांनी करून ठेवले, तेवढं भारतीयांनी सुद्धा केलेलं आहे. पण सगळ्यात जास्त कौतुक कोणाला असेल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वातून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून प्रत्येक राष्ट्राला उर्मी मिळते, प्रेरणा मिळते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते नाही आहेत, ते फक्त महाराष्ट्राचे नेते नाहीत, ते फक्त भारताचे नेते नाहीत, ते फक्त हिंदुस्थानाचे नेते नाहीत, तर ते अखंड जगाचे, या विश्वाचे नेतृत्व करणारे नेते आहेत. अखंड विश्वामध्ये असा राजा होणे नाही, कधीच नाही होऊ शकत. का होऊ शकत नाही त्याचे उदाहरण आपल्याला अनेक घेता येतील. जगाला प्रेरणा देणारा एकमेव स्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जर रंजल्या गांजल्याना, गरिबांना नाही का, ज्यांना कष्टातून, हाल अपेष्टातून जावं लागत होतं, अशा प्रत्येक रंजल्या गांजलेल्यांना खऱ्या अर्थानं उभारी देणारे, आधार देणारे कोण असतील तर छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येकाला विश्वासाची प्रेरणा देणारे, कोणीही विश्वासाने खचला, अहो तुम्हाला अनेक प्रसंग मी आजच्या या व्याख्यानामध्ये सांगेन, अनेक आहेत, अनेक. पुरंदरचा तह नुसता जरी आठवला तरी लक्षात येईल की अखंड विश्वाची मालकी असणारा, इतक्या 250-300 गडांचा राजा असणारा माझा छत्रपती पुरंदरच्या तहामध्ये शून्य झाला होता. शून्य याचा अर्थ काय होतो की एकही गड किल्ला त्याच्या ताब्यात राहिला म्हणून खचला नाही. पुन्हा उभारी घेतली आणि पुन्हा सर्व किल्ले पुन्हा एकदा आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतले. सो आत्मविश्वासाची प्रेरणा देणारा, आत्मविश्वास देणारा छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणारे छत्रपती शिवाजी महाराज. अखंड प्रजेचं कल्याण. म्हणजे मला असं वाटतं आजच्या राजकर्त्यांनी सुद्धा फक्त त्यांच्या जयंत्या साजऱ्या न करता, त्यांचे उत्सव साजरे न करता, खऱ्या अर्थानं राजा कसा असावा, राजाची ध्येय धोरणं कशी असावी, राज्यासाठी त्यांनी आपलं कर्तृत्व कसं पार पाडावं, राजाने या देशाच्या साठी आपला धर्म कसा ना, देव देश आणि धर्मापायी. आपण वाक्य ऐकतोय. कशासाठी? कोणता देव, कोणता धर्म आणि कोणता देश याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि तो शोध कदाचित आपण आजच्या व्याख्यानामध्ये घेणार आहोत. मित्रांनो,
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे व्याख्यान हे फक्त प्रेरणादायी व्याख्यान म्हणून नसून तर भविष्यामध्ये प्रशासकीय अधिकारी होण्यासाठीची प्रेरणा, भविष्यासाठी प्रशासकीय अधिकारी होण्याची आत्मविश्वासाची प्रेरणा घेण्यासाठी म्हणून आपण संवाद साधतोय. म्हणून आजचा हा सत्र हा विशेष सत्र आहे. मित्रांनो, 16 वर्षाच्या पोरानं तुम्हा आम्हाला एकात्मतेची प्रेरणा दिली. मराठे सरदार आपापसात भांडत होते. तुम्ही जर इतिहास वाचला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीचं पाऊल टाकण्याआधीचा 300-350 सुमारे अंदाजे 300-350 वर्षाचा कालखंड आठवून बघा. धर्मांध असणाऱ्या शक्तीने अख्ख्या जगावरती प्रभुत्व मिळवण्यासाठीची जणू काही विडाच उचलला होता आणि अख्खं 350 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा कालखंड जर तपासून पाहिला तर अखंड जनता ही पिसली गेली होती. धर्मांध शक्तीने अक्षरशः तिचा आत्मविश्वास तोडून टाकला होता, खचून गेली होती. आणि अशा वेळेला एक राजा पुढे येतो आणि या सगळ्यांना एका आत्मविश्वासाने एका एकात्मतेनं जोडतो. एकात्मता अर्थ काय होतो की 18 पगड जातीला एकत्र आणणं. म्हणून मराठा म्हणजे फक्त एक जात नव्हे, तर मराठा ही हा सैनिक आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, जो कधीही स्वतःला कुठल्याही जातीपातीमध्ये कधी बांधून घेत नाही. आणि प्रत्येक वेळेला सगळ्यात जास्त तोडीक कोणती गोष्ट असेल तर हीच आक्रमणं, ते पूर्वी धर्मांध शक्तींची आक्रमणं होती, आता जातीपातीची आक्रमणं होत आहेत. आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल आणि तुमच्यासारख्या युवा पिढीला पुढे जर या देशाचं या राज्याचं नेतृत्व करायचं असेल तर एकमेव विचारांचा स्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे एक सर्वश्रेष्ठ योगदान आहे जगाला. आजही 450 वर्षानंतर सुद्धा आपण त्यांच्याबद्दल बोलतोय, याचा अर्थ समजून घ्या. राजे अनेक झाले परंतु अजूनही अशा कोणत्याही राजाबद्दल इतकं आपुलकीनं, इतकं आत्मीयतेनं म्हणतो अरे हर हर महादेव म्हटलं की आपल्या अंगातलं जे रक्त सळसळतं, याचा अर्थ काय होतो? आजही ती आरोळी, ती घोषणा आजही आपलं रक्त काय करते? सळसळते. याचा अर्थ काय होतोय की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ योगदान आहे जगाला, या विश्वाला. आणि त्याच्यामुळेच आपल्याला त्याकडे त्या नजरेनं, त्या आत्मविश्वासाच्या नजरेनं पाहायला लागेल. मित्रांनो, अन्यायकारक अत्याचारी असणाऱ्या साम्राज्याला, आक्रमणाला तोडून टाकून, त्याला बाजूला काढून, त्याच्याशी लढून न्यायी आणि नीतिमत्तेचं राज्य निर्माण करणारे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, जातीपातीमध्ये दुभांगलेल्या या समाजाला सामाजिक एकतेची, सामाजिक समानतेची, एकात्मतेची भावना देणारे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज. दुभांगलेला होता नाही. मी कालच तुमच्या लेक्चरमध्ये म्हटलं होतं की कसं लढलं जात होतं की तू आमचं वराड कापून काढलंस म्हणून आम्ही आज तुझं वराड कापून काढतोय. म्हणजे लग्नाच्या पंक्तीमध्ये बसलेल्यांना उभं आडवं कापलं जात होतं. फक्त आणि फक्त काय होता? द्वेष, मत्सर, तिरस्कार. आणि अशा या दुभंगलेल्या समाजाला एकात्मतेची भावना, सामाजिक समतेची भावना देणारा सुद्धा राजा कोण आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, वर्तमानामध्ये भारताचं स्वप्न बघायचं असेल, आत्ताच्या भारताचं स्वप्न बघायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची, त्यांच्या प्रेरणेची खऱ्या अर्थानं गरज आहे. का? कारण मगाचपासून उल्लेख केलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असतील. काय सांगितलं? एकात्मतेची भावना, समानतेची भावना, एकजुटीची भावना. दुभंगलेल्या समाजाला जर एकनिष्ठ ठेवायचं असेल, जातीपातीच्या पलीकडे जाऊन हा समाज जर बांधायचा असेल तर खऱ्या अर्थानं गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची, त्यांच्या प्रेरणेची सर्वात जास्त गरज आहे. म्हणून कालच मी एका सत्रामध्ये बोलताना सहज विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे असणारी सगळ्यात सर्वोत्कृष्ट संपत्ती कोणती असेल? खरी संपत्ती कोणती होती जी तुमच्या आमच्याकडे असायला पाहिजे? ऐकण्याची भूमिका कशासाठी आहे की जे राजांकडे होतं. कारण आपण काय म्हणतो की प्रशासनामध्ये अधिकारी घडणं म्हणजे राजा. मग जे राजांकडे होतं ते माझ्याकडे असू शकेल का? आणि ते असायला हवं असेल तर ती कोणती गोष्ट असायला पाहिजे? ती कोणती श्रीमंती खरी आहे? वरवर दिसणारी पैशांची, मालमत्तेची, बंगला, गाडी, इस्टेट, प्रॉपर्टी ही संपत्ती तर नाही मित्रांनो. ती खरी संपत्ती कोणती असेल तर ती म्हणजे विचारांची. तुम्हा आम्हाला आजच्या दिवशी जर खऱ्या अर्थानं सोबत काय घ्यायचं असेल पुढच्या जीवनाचा प्रवास करताना तर खऱ्या अर्थानं पाहिजे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची संपत्ती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांची संपत्ती, जी
रामायण महाभारतातून जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली आणि जी छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसती ऐकली नाही तर ऐकलं आणि त्याच्यावर कृती केली आणि म्हणून तो श्रेष्ठ राजा, त्या राजाचे संस्कार, त्या राजाचे विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये पडले तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की तुमच्या माझ्या जीवनाचं सुद्धा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मला एक शब्द सुंदर, एक ओवी म्हणजे एक ओळ सुंदर आवडली. मी एका माझ्या मित्राकडे त्याच्या संस्थेमध्ये जाऊन बसलो होतो आणि त्याच्या कॅबिनमध्ये एक सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावली होती आणि त्यावर ते वाक्य लिहिलं होतं. मी लगेच त्याला म्हटलं की मी याचा फोटो काढून घेऊ का? तो म्हटला हो सर, घ्या ना प्लीज. खूप जवळचा मित्र, स्वतःची एज्युकेशन इन्स्टिट्यूशन चालवतोय. आणि मी त्याला विचारलं की दादा सर, मी या प्रतिमेचा फोटो काढून घेऊ का? तो म्हटला हो नक्की घ्या. आणि त्या प्रतिमेवर लिहिलेले अक्षर होते ते आद्याक्षर सुंदर असे, एका 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 वाक्यामध्ये माझा राजा मला कळतोय. तिथे वाक्य लिहून ठेवलं होतं की रयतेसाठी स्वराज्याची उबदार गोधडी विणणारा जाणता राजा. कोणासाठी? रयतेसाठी. अवघ 50 वर्षाचं आयुष्य, 1830चा जन्म आणि 1630चा जन्म आणि 1680 मृत्यू. किती वर्ष आहेत? फक्त मोजून 50 वर्षाचं आयुष्य. विचार करून बघा, आपल्या आयुष्यातली 20 वर्ष अशीच गेली. त्या राजानं 16व्या वर्षी स्वतःच्या स्वराज्याचं तोरण बांधण्याचा निश्चय केलाय. एवढंच नाही तर गोष्टी नुरूप जरी बघितलं तरी आधी बघा या जगाच्या एवढा श्रेष्ठ राजा काय मित्रांनो. तर तुम्ही जितके राजे पाहिले असतील, जितकी साम्राज्य पाहिले असतील, जितके राजवाडे पाहिले असतील, त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराज का ठरतात मित्रांनो? कारण हा एकमेव राजा असा होता की जो लढाई लढताना, शत्रूच्या छावणीमध्ये आक्रमण करताना, शत्रूचा पाडाव करताना त्यासमोर म्हणजे आपण काय म्हणतो त्याच्याबरोबर लढाई लढताना कधी सैन्यांच्या मागे नाही राहिला, नेहमी सैनिकांच्या पुढे, आपल्या सैनिकांच्या त्या तुकडीच्या पुढे उभा राहिला. जो पण वार झेलायचा आहे तो पहिला माझ्यावर, जे काय संकट यायचं असेल ते पहिलं माझ्यावर. आपण असं म्हणतो, याचा उल्लेख येईल पुढे कदाचित, आपण असं म्हणतो की लढू, जिंकू किंवा मरू, बरोबर की नाही? असं वाक्य ऐकतो की नाही आपण, गाण्यामध्ये ऐकतो, जिंकू किंवा मरू. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला कधीच शिकवलेलं नाही, जिंकू किंवा मरू. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात जिंकू आणि जिंकूच. त्यांनी कधीही कुठल्याही मावळ्याला मरणाच्या दारात नेऊन कधीच सोडलेलं नाहीये. नाईलाज झालाय म्हणून सोडून तिथून आलेले. नाही तर कधीही कुठल्याही प्रसंगामध्ये बघा, राजानं वचन घेतलं आपल्या मावळ्याकडून की तू जातोयस खरा पण तू परत आला पाहिजेस. म्हणजे याचा अर्थ जिंकण्याची, लढण्याची प्रेरणा दिल्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला नाही का स्वराज्य म्हणजे काय? अहो, जगण्याचा अधिकार, स्वतःचं आयुष्य जगण्याचा अधिकार, स्वतःला अपेक्षित असणारा जगण्याचा अधिकार त्यावेळेला कोणालाच नव्हता. अखंड पारतंत्र्यामध्ये 350 वर्षाच्या पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या या समाजाला खऱ्या अर्थानं स्वराज्याची चव कुणी चाखायला दिली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. सो अशा रयतेसाठी स्वराज्याची उबदार गोधडी विणणारा माझा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आदर्श ठरू शकतील असे माझे छत्रपती शिवाजी महाराज. किती त्यांच्यासाठी किती गुणगान गाता येतील, कितीतरी संदर्भ देता येतील. असे अनेक संदर्भ मित्रांनो आपल्याला मांडता येतील, अशा अनेक संदर्भाला आपल्याला उभं करता येईल. मी कालही बोललो होतो लेक्चरमध्ये की भारतीय संस्कृतीच्या जीवन मरणाचा संघर्ष कोणता असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. का बरं? तर ते आपण ऐकतो की कदाचित छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण आज जे स्वतःला हिंदू म्हणवतोय ते म्हणवण्याची वेळ आपल्या हातात, कोणाच्याही हातात नसते. लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड म्हणजे भारतीय संस्कृतीच्या जीवन मरणाचा संघर्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य हे त्या संघर्षासाठी वेचलंय. आपण विसरता कामा नये. कारण धर्मांध शक्तीने हे ठामपणे निश्चय केला होता, धर्मांध शक्तीचा ठामपणे निश्चय झाला होता की मिळेल त्याला एकच गोष्ट होती, एका हातात धर्म आणि दुसऱ्या हातात तलवार. तू माझा धर्म स्वीकारतोयस की तुला कापून काढू. आणि असा राजा जेव्हा जन्माला येतोय तेव्हा इतक्या प्रचंड संघर्षामध्ये नाही का, इतक्या प्रचंड संघर्षामध्ये या समाजाला उभं करतोय. प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हा आम्हाला या प्रत्येक प्रेरणेला आपल्या स्वतःमध्ये सामावून घेता आलं पाहिजे. सोपं नाहीये या वाटेवरून चालणं.
आपण नेहमी म्हणतो की नाही का, मळवटलेली परंपरागत घरंगळत जाणारी वाट कोणीही निवडू शकतोय, ती सोपी आहे. त्यावेळेच्या मराठा सरदारांनी तेच केलं. राजा होण्याच्या आधीचे सरदार ते पण मराठेच होते. अहो, इतिहास वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की त्या मराठ्यांना लढायचं कसं हे माहिती होतं, त्यांना युद्धनीती माहिती होती, त्यांना युद्धशास्त्र माहिती होतं, त्यांना लढाया कशा लढायच्या याही माहिती होत्या. परंतु अंतरातली प्रेरणा त्यांची जागी नव्हती. त्यांना मुजरा करताना नाही का, त्या इस्लामिक सत्तांना मुजरा करताना त्यांना कधी शरम वाटत नव्हती. का? कारण त्यांच्या अंतरातला आत्मा जो होता, देव देश आणि धर्मापायी, ही संकल्पना त्यांना कधीच माहिती नव्हती. ही जागृती कोणी आणली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. तो 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याचं सुवर्ण तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज मग नुसते उत्सवापुरते मर्यादित ठेवून चालतील का? विचार करून बघा. हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. हार तुरे घालण्यापुरते छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लिमिटेड ठेवायचे आहेत का, मर्यादित ठेवायचे आहेत का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच एकटे नाही म्हणत आहेत. या समाजामध्ये अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी झटलेल्या प्रत्येक महामानवाचा विचार आम्ही करायला पाहिजे. तो विचार करताना त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आपल्याला अंगी बाणवता आले पाहिजे. अनेक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, अनेकांची नावं घेता येतील. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, शाहू महाराज आहेत, अनेकांची नावं घेता येतील. अगदी आत्ताच्या आधुनिक कालखंडामध्ये सुद्धा अनेक असे होऊन गेलेले आहेत की ज्यांनी स्वतःचं आयुष्य फक्त समाजाच्या कल्याणासाठी, रयतेसाठी वेचले. म्हणून अशा महामानवांना फक्त उत्सवापुरतं मर्यादित न ठेवता मला अशी भूमिका माझ्या मनामध्ये आली की ठीक आहे, एखादा शब्द कदाचित लाईव्ह गेलोय आणि चुकून गेला तरी त्यासाठी माफी मागण्याची तयारी आपली. परंतु हा विचार प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो पोहोचवण्याचं कार्य हे आपल्याला करायचं आहे. आरास अकॅडमी म्हणून आपण ते करतच राहणार मित्रांनो. म्हणून जेव्हा जेव्हा भारतीय संस्कृतीच्या जीवन मरणाचा संघर्ष उभा राहतो मित्रांनो, मैत्रिणींनो, तेव्हा तेव्हा एकच शाश्वत उत्तर आपल्यासाठी हातात उरतं आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी धर्म. एकच उत्तर आहे. पुन्हा एकदा त्या वाक्याचं रिपिटेशन करतोय की जेव्हा जेव्हा भारतीय म्हटलंय, कुठल्या जाती धर्माचा उल्लेख केलाय? हिंदू म्हटलाय, मुस्लिम म्हटलं, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारसी, कुठल्या धर्माचा उल्लेख केला नाही. काय म्हटलं मी? अखंड हिंदुस्थानाच्या, अखंड भारताच्या नाही का संस्कृतीचा जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न किंवा जीवन मरणाचा संघर्ष उभा राहील तेव्हा तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर एकच असेल आणि ते म्हणजे शिवाजी धर्म. मग आम्हाला तो शिवाजी धर्म काय सांगतोय हे ऐकण्याचं काम आपण या सत्रामध्ये निश्चितपणे त्याचं उत्तर आपण शोधणार आहोत. सो मित्रांनो, मी तुम्हाला पुढे घेऊन जातोय. मित्रांनो, मी आज तुमच्याबरोबर वावर करतोय. गेली 4 वर्ष प्रत्यक्ष ग्राउंड रूटला, म्हणजे प्रत्यक्ष गावा गल्लीमध्ये, वाडी वस्तीमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये जाऊन पोहोचतोय. त्यापूर्वीचा 7 वर्षाचा कालखंड कदाचित मी एकाच ठिकाणी बसून काउन्सिलिंग केलं असेल. पण आता गेल्या 4-5 वर्षामध्ये मी फिरतोय आणि मला तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने आढळतीये, ते म्हणजे या सळसळत्या आजच्या तरुणाईला, तिच्या ऊर्जेला जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं आणि संस्कारांचं जर तोरण मानलं, ते जर संस्कार आणि ते विचार त्या पिढीमध्ये रुजवले तर खऱ्या अर्थाने ही पिढी पुढच्या भविष्याची, भारताची, हिंदुस्थानाची, अखंड जगाची नेतृत्व करणारी पिढी ठरू शकेल. आणि बाळांनो, आम्ही किती भाग्यवान हे समजून घ्या. अखंड इतिहास वाचलात तर तुमच्या असं लक्षात येईल की महाराष्ट्र म्हणजे साधं सुद्धा राष्ट्र नाहीये. ते नावातच काय महान असं राष्ट्र की जिथे जो विचार जन्माला आला त्या विचारानं हिंदुस्थानाचं नेतृत्व केलंय. दिल्लीच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आपण म्हणतो दिल्ली हे उल्लेख का केला, तर देशाच्या राजधानीचं ठिकाण की जिथे ज्याचं नेतृत्व तो अखंड हिंदुस्थानावर, अखंड भारतावर काय करतोय, नेतृत्व करतोय. त्या देशाला चालवण्याची प्रेरणा देणारा महाराष्ट्र, या देशाला नेतृत्व देणारा महाराष्ट्र, या देशाला विचार देणारा सुद्धा महाराष्ट्र, या देशाला संस्कारांची उभारणी करणारा सुद्धा महाराष्ट्र, या देशाला प्रेरणा देणारा सुद्धा महाराष्ट्र, या देशाच्या प्रत्येक घटकामध्ये स्त्रोत म्हणून वावर करणारा विचार कोणता असेल तर तो महाराष्ट्र. आणि अशा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणे आणि त्याच भूमीमध्ये आम्हाला जन्म मिळणं हे किती भाग्याचं लक्षण आहे याचा विचार आम्ही करायला पाहिजे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या शिवाजी धर्माची प्रेरणी
या शिवाजी धर्माचा विचार, या शिवाजी धर्माच्या संस्कारांची उभारणी आजच्या पिढीमध्ये निश्चितपणे व्हायला पाहिजे. मित्रांनो, धर्माचा खरा अर्थ आपण कधी समजूनच घेणार आहोत की नाही? धर्म कशाला म्हणायचं? कारण उल्लेख केला म्हणून मी तुमच्याशी त्या विषयावर बोलतोय. धर्माचा खरा अर्थ आम्हाला कधी उमगणार आहे की नाही? आम्ही फक्त कर्मकांडांमध्ये, आम्ही कशामध्ये रुजलोय? फक्त कशामध्ये? कर्मकांड, जातीपाती, कशामध्ये रुजलोय आपण? फक्त आणि फक्त जातीपातींमध्ये, फक्त आणि फक्त दंभपणा. काय म्हणायचं की वी आर इंडियन्स, आम्ही भारतीय आहोत म्हणताना म्हणतोय आपण, पण तो काय दांभिकपणा आहे. त्याला काय म्हणायचं? दांभिकपणा म्हणायचं. पाठ वळली रे वळली की परत आपण जातीपातीच्या राजकारणामध्ये, जातीपातीच्या विषयांमध्ये आपण भरडले जायला तयार. आपण परत ते म्हणायचं दंभपणा, फक्त ढोंग. कसं काय म्हणायचं? फक्त ढोंग. काय ढोंग चाललंय? म्हणायचं राजांच्या जयंतीचा उत्सव साजरा करायचा आहे, पण त्यांच्या विचारांना मात्र आपण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला हवेत असं म्हणायचं, पण स्वतःच्या घरात नाही, ते दुसऱ्याच्या घरात कसा जन्माला याची सोय करून ठेवतोय आपण. तो विचार अंगीकारायचा आहे, पण स्वतः नाही, तो इतरांनी अंगीकारावा अशी अपेक्षा आपली असते. म्हणजे यालाच काय मी म्हणतोय? यालाच मी ढोंग म्हणतोय, याला दांभिकपणा म्हणतोय. मग धर्म म्हणजे काय? तर धर्म याचा अर्थ काय लावतोय आजचा समाज? आजची प्रत्येक असा प्रत्येक घटक त्या धर्माचा अर्थ दांभिकपणा मानतोय. त्या धर्माचा अर्थ माझ्या लेखी ढोंग आहे. धर्माचा अर्थ कर्मकांड आहे, जातीपाती आहे. विषमतेमध्ये गुरफटण्याचा विचार म्हणजे धर्म असा विचार केला जातोय. विषमता, खोटेपणा याचाच विचार आपण करणार आहोत का? धर्माचा खरा अर्थ समजला नाही तर काय होऊ शकतं मित्रांनो? समाज कसा राहतो? जर समाजाला धर्माचा खरा अर्थ जर उमगला नाही मित्रांनो, तर समाज कसा राहतो माहिती का? बेसावध, बेफिकीर, सतत आपापसात लढत राहणार. कसं लढतोय? तू अमुक जातीचा, तू तमुक जातीचा, तू अमुक पंथाचा, तू तमुक पंथाचा, तू अमुक धर्माचा, तू तमुक धर्माचा, है ना? बेसावध. का? धर्माचा अर्थच उमगला नाही. खरा तो एकच धर्म, साने गुरुजींनी सांगितलेला धर्माचा अर्थ, खरा तो एकच धर्म, जगाशी प्रेम अर्पावे. एकमेकांना नाही का, आम्ही भारतीय आहोत, आपण बंधुभावाची जोपासना करायला पाहिजे. जगाला, विश्वाला मेसेज कोणी दिला? बंधुभावाच्या जोपासनेचा मेसेज सुद्धा नाही का, हा संदेश जातोय कुठून? महाराष्ट्रातून जातोय, महाराष्ट्राच्या भूमीतून जातोय. हे आपण विसरून चालणार नाही. सो मित्रांनो, अशा या धर्माचा अर्थ नीट उमगला नाही तर नितांत बेसावध, सतत आपापसात फुटलेले, है ना, शत्रूकडे लक्ष नाही असा घटक, त्या समाजाचा घटक म्हणून आपण स्वतःला पाहू शकणार आहोत. एकमेकांबरोबर सतत लढत राहणारे. आणि मग याचा फायदा घेतोय कोण? तर धर्मांध शक्ती घेतात. कोण घेतात? छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही धर्माविरुद्ध लढा दिलेला नाही, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कुठल्या धर्माच्या विरुद्ध नाही आहे, हे लक्षात घ्या. तसा जर सरसकट असला तर अनेक उदाहरणं सांगता येतील, जे आजच्या या व्याख्यानामध्ये तुम्हाला नक्की ऐकायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा होता स्वराज्यासाठी, स्वराष्ट्रासाठी, स्वधर्मासाठी, नाही का? तो लढा कोणत्याही जाती जमातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हता मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून अख्ख्या भारताचं रूप जर बदलायचं असेल, अख्ख्या देशाच्या विचाराची दिशा जर निश्चित करायची असेल, तर खऱ्या अर्थानं ती दिशा कशी बदलता येईल, ती समाज व्यवस्था कशी बदलता येईल, ती पुन्हा नव्यानं जी समाज व्यवस्था स्थापित करायची असेल, तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजेत. मग छत्रपती शिवाजी महाराज जन्माला कसे येतील? तर त्यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या विचारानं. आणि हे हिंदवी स्वराज्य फक्त कुठल्या एका जाती धर्माचं नाही आहे, हे पण लक्षात घ्या. ते हिंदवी स्वराज्य अखंड मानव जातीचं आहे, सगळ्यांना सामावून घेणार आहे, प्रत्येकाचा विचार करणारे आहे, प्रत्येक रयतेच्या प्रत्येक कष्टाचं, त्याच्या नाही का रंजल्या गांजलेल्यांना सुखाची चादर पांघरून घालणार आहे, असं हिंदवी स्वराज्य. आणि म्हणून नव्यानं जर हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं असेल, तर अख्ख्या भारताचं रूपडं बदलायचं असेल, तर आपल्याला स्वीकारावा लागेल तो म्हणजे शिवाजी धर्म, जे आजच्या व्याख्यानाचं मुख्य टॅगलाईन आहे. आणि शिवाजी समजायचं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांना खरंच समजून घ्यायचं असेल, तर आधी काय व्हावं लागेल? छत्रपती शिवाजी महाराज व्हावं लागेल. आपण गडावर गेलोय, खरी रग असा शब्द वापरतोय मी आज. रायगड आणि राजगड, तुमच्या माझी खरी रग जर बघायची असेल, किती रग आहे आपल्यामध्ये, तर रायगडावर जावं. त्या 3-3.5 तासाच्या चढल्यानंतर तो असा विस्तृत असा राजधानीचा संपूर्ण किल्ला फिरायचा असेल, तर संध्याकाळपर्यंत प्राण अक्षरशः
कंठापर्यंत आलेले पाहायला मिळते. अशा या 350 गडांचा राजा त्याने हे गड बांधले कसे असतील, त्याने हे स्वराज्य निर्माण कसं केलं असेल, तो संघर्ष कसा उभा केला असेल, याचा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये यायला हवा. आणि मित्रांनो, म्हणून शिवाजी धर्म स्वराज्य या विचारांना समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये आपल्याला रुजवावं लागेल. म्हणूनच आजच्या या तुमच्या आमच्या युवा पिढीवर कोणते संस्कार रुजवावे लागतील. खऱ्या अर्थानं या युवा पिढीला, आजच्या विद्यार्थ्याला, आजच्या मुलांवर, आजच्या युवकांवर खऱ्या अर्थानं संस्कार करायचे असतील तर ते संस्कार एकमेव नावातूनच पुढे येतील आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे, त्यांच्या संस्कारांचे संस्कार. ते आजच्या युवा पिढीमध्ये घडायला पाहिजे. मित्रांनो, पुढे जातोय. कसा विचार होता छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड सुरू होण्यापूर्वी, तर देशाच्या एकात्मतेपेक्षा जातीचा ज्वलंत अभिमान. देश लुटला तरी चालेल, देश संपला तरी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कालखंड किती महत्वाचा आहे. तर मगाशी म्हटलंय की भारतीय संस्कृतीच्या जीवन मरणाचा प्रश्न. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाची सुरुवात होण्यापूर्वी कसा समाज होता, तर त्याला देशाच्या एकतेची, देशाच्या एकात्मतेची, देशाच्या अखंडतेची पर्वा नव्हती. त्यांना कशाची पर्वा आहे. आणि तेच आजही आपण पाहतोय, तेच आजही पाहतोय. कोणी येतंय, कोणी राहतंय, कोणाचाही वावर कुठेही आहे, कोणी कसंही वास्तव्य करतोय, कोणालाही आपल्या देशाचा अभिमान नाहीये, कोणाला आपल्या राज्याचा अभिमान नाहीये. ज्या प्रांतामध्ये, ज्या प्रदेशामध्ये जन्म झाला त्या प्रदेशाचा कोणालाही अभिमान नाहीये, स्वाभिमान नाही. त्याला कशाचा स्वाभिमान आहे, जातीचा ज्वलंत अभिमान. त्या पलीकडे तो बघायलाच तयार नाही. मग देश बुडाला तरी, पण लक्षात घ्या, देश बुडाला, राज्य बुडालं, समाज नाही का, समाज तुम्ही आम्ही कसं राहणार, मग आपलं अस्तित्व संपलं की नाही, 100% संपलं. देशाचा घात झाला तरी चालेल, तर जात महत्वाची. छत्रपती शिवाजी महाराज येण्यापूर्वीची स्थिती आहे. देश संपला तरी चालेल पण जात महत्वाची. देश संपला तरी चालेल पण एकदेशीय, आम्ही आमच्या पुरतेच जगणार, आम्ही आमच्यामध्ये भांडणार, आम्ही आमच्यामध्ये लढणार, आम्ही जातीपातींमध्ये लढणार, आम्हाला एवढंच कळत होतं. पण राजा आला, राजाचा जन्म झाला, राजाने स्वराज्याचं तोरण बांधलं आणि खऱ्या अर्थानं त्या समाजाला 350 वर्षाच्या जुलमी त्या सत्तेतून, त्या अंधकारातून बाहेर काढलं आणि उजेडात आणण्याचं काम केलं. पण राजाने हे करताना कधीही कुठल्याही धर्माचा विरोध केला नाही. हे परत परत पुन्हा पुन्हा अंडरलाईन करतो. राजाने कधी कुठल्या धर्माचा विरोध केला नाही. मग विरोध कशाचा केला, विरोध कशाचा करायचा असतो मित्रांनो. तुम्ही आम्ही एक प्रशासकीय अधिकारी भविष्यामध्ये एखाद्या समाजाचं, एखाद्या राज्याचं, एखाद्या जिल्ह्याचं नेतृत्व करताना तुमचा आमचा लढा कसा असला पाहिजे, तो कुठल्या जाती धर्माच्या विरोधात असता कामा नये. तो कशाचा विरोध असला पाहिजे, विरोधाला विरोध न करता तो विरोध फक्त वैचारिक असावा. मी नेहमी म्हणतो की माणूस वाईट नसतो, माणसाचे विचार वाईट असतात. मग विरोध कशाला करायचा असतो, वाद कसा असावा, मतभेद असावेत, मनभेद असता कामा नये. मतभेद असू शकतात, क्रिटिसिझम व्हायला पाहिजे, मी बरोबर की समोरचा बरोबर, मी चूक की समोरचा चूक, याच्यावरती क्रिटिसिझम व्हायला पाहिजे, निश्चितपणे व्हायला पाहिजे. याचा अर्थ विचारांचं द्वंद्व व्हायला पाहिजे. म्हणजे लढा कशाचा होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा विचारांचा होता. तुम्ही तुमच्या धर्माचा विचार करणं याला माझा विरोध नाहीये, पण तुम्ही तुमचा धर्म दुसऱ्यांवर थोपवणं, लादणं, त्याला जबरदस्तीनं धर्मांतरण करायला लावणं, याचा विरोध करतोय मी. छत्रपती शिवाजी महाराजांनी वैचारिक विरोध केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा सांस्कृतिक लढा होता. अख्खी संस्कृती, मी मगाशी म्हटले ना की भारतीय संस्कृतीच्या जीवन मरणाचा प्रश्न, संस्कृतीच लयात चालली होती. संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला जात होता. आपण काय करतोय आजच्याही जगामध्ये, आत्ताही या व्यवस्थेमध्ये, सद्यस्थितीमध्ये सुद्धा काय चाललंय, संस्कृती संपवण्याचा प्रयत्न चाललाय. पाश्चिमात्य संस्कृती आपल्यावर अप्रत्यक्षपणे लादली जाते. कालपर्यंत भडजडीत कपाळावर असणारा कुंकूचा तो लेप, ते लेणं आता न दिसेन अशा टिकलीवर येऊन ठेपलंय. संस्कृती लयास जाण्याचं एक सगळ्यात मोठं म्हणजे टिकली लावणे म्हणजे संस्कृती असा त्याचा अर्थ होत नाही. उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नव्हता. तो एक सांस्कृतिक लढा होता, तो एक सांस्कृतिक विरोध होता, तो विचारांचा विरोध होता, तो वैचारिक लढा होता आणि सगळ्यात पलीकडे जाऊन सांगतोय तो लष्करी लढा होता.
8व्या शतकापासून 15व्या 16व्या शतकापर्यंत 17व्या शतकापर्यंत माफ करा 15व्या शतकापर्यंत 8व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत अखंड हिंदुस्थानावरती आक्रमणं झाली, इस्लामिक आक्रमणं झाली, लुटलं गेलं, ओरबाडलं गेलं. आणि अशा या पिचलेल्या समाजाला खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान देण्यासाठी जन्माला आले ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्या विचारानं खऱ्या अर्थानं या समाजाला एक उर्मी मिळाली. साधी सोपी गोष्ट सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा वैचारिक कशावरून होता, तो धर्माच्या विरोधात कसा नव्हता. तर त्याचं सोपी उदाहरणं द्यायची झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लढणारे मावळे, त्याची अनेक उदाहरणं तुम्हाला मला देता येते. सगळ्यात महत्वाचं उदाहरण देतो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कर्नाटकामध्ये स्वारीसाठी जायचे तेव्हा ते कोकणातून जायचे. मी कालच तुमच्या लेक्चरमध्ये म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा लक्षात आलं की लढायात फक्त मैदानी लढायच्या नाहीत, लढाया फक्त तलवारांनी, ढाल, भाले यांनी लढता येणार नाही, आता आपल्याला इंग्रजांप्रमाणे तोफा सुद्धा पाहिजेत. तेव्हा तोफा वितळवण्याचा कारखाना छत्रपती शिवरायांनी या आपल्या हाकेच्या अंतरावर दिसणाऱ्या आणि ज्याचा आपल्याला जाज्वल्य अभिमान पाहिजे, जातीचा नव्हे, आपल्या प्रदेशाचा, तिथल्या असणाऱ्या गडकिल्ल्यांचा अभिमान पाहिजे. हा सांगितलं होतं ना. भगवती दुर्ग, या भगवती दुर्गावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला नाही का तोफांचा वितळवण्याचा कारखाना सुरू केला. बरं का मित्रांनो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकावर स्वारीसाठी जायचे, लढायचे, तेव्हा ते कोकणातून जायचे आणि तेव्हा ते बाबा याकूत यांना नमस्कार करूनच जायचे. बाबा याकूत काय नाव आहे, मुस्लिम. मगाशी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध, लढा, संघर्ष हा कोणत्या धर्माविरुद्ध, कोणत्या जातीविरुद्ध नव्हताच, कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हता. तो लढा लष्करी होता, तो लढा सांस्कृतिक होता, तो लढा वैचारिक होता. कितीतरी उदाहरणं देता येतील. घोडदळचा प्रमुख, ज्याला सरनोबत म्हटलं जायचं, घोडदळ, छत्रपती शिवाजी महाराजांचं घोडदळ, त्याच्या प्रमुखाला सरनोबत असं म्हटलं जायचं. तो सरनोबत होता नूरखान बेग. मित्रांनो, आरमारचा प्रमुख, पहिला आरमार प्रमुख, ज्याचं नाव आहे दौलत खान भंडारी. मित्रांनो, आग्र्यावरून सुटून गेल्यानंतर तिथे जो शिवाजी बनून राहिला होता आणि त्याचे जो पाय छेपत होता तो म्हणजे मदारी महंत. कोण आहे ते सगळे? धर्माने मुस्लिम आहेत, पण प्रत्येक जण देश, देव आणि धर्मापायी आपल्या देशासाठी, आपल्या देवासाठी, भारतीय शिवाजी धर्मासाठी एकनिष्ठेने कार्य करणारी प्रत्येक मंडळी आपली जात, आपला धर्म विसरून कार्य करत होते. मित्रांनो, प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा खानाची भेट झाली तेव्हा नियम ठरला होता की तुमचे 10 सैनिक आणि आमचे 10 सैनिक, तुमचे 10 मावळे आणि आमचे 10 सैनिक, असा नियम ठरला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे 10 मावळे होते त्या 10 मावळ्यांमध्ये एक होता, तो म्हणजे इब्राहिम. कोण होता? मुस्लिम. अशी अनेक उदाहरणं देता येतील. अजून इतिहास वाचला तर मला सुद्धा अखंड इतिहासाचं वाचन केलं तर अशा 1-2 तासाच्या सत्रामध्ये हे कदापि शक्य नाहीये. पण मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण एका मर्यादेमध्ये ठेवण्याचा जो प्रयत्न करतोय, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त हिंदूंचे, चुकीचं आहे, साप चुकीचं आहे. 18 पगड जातींचा नेतृत्व करणारा एकमेव श्रेष्ठ राजा. मग शिवाजी धर्म समजून घ्यायचा असेल तर त्या विचारांना आपल्याला काय करावं लागेल? अंगीकृत करावे लागेल. ही लढाई विचारांची होती, ही लढाई ध्येयासाठीची होती. कोणतं ध्येय होतं? हिंदवी स्वराज्य. हा लढा कशासाठी होता? हिंदवी स्वराज्यासाठी. नक्कीच मित्रांनो, जे ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळालं, कालच्या सत्रामध्येच मी बोललो की जे ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळालं, जे इंग्रजी अधिकाऱ्यांना कळालं, जे इंग्रजी गव्हर्नरला कळालं, बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर, काय नाव सांगितलं होतं त्याचं? माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. तो म्हणतोय जेव्हा 1818च्या लढाईच्या शेवटानंतर मराठा साम्राज्याचा अंत झाला आणि खऱ्या अर्थानं हिंदुस्थानावरती इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. ब्रिटिशांनी मुघलांचा पराभव करून सत्ता स्थापित नाही केली, ब्रिटिशांनी मराठ्यांचा जेव्हा पाडाव केला त्यानंतर ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापित झाली 1818. आणि ती सत्ता हस्तगत केल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानावरती सत्ता स्थापित झाल्यानंतर हा एल्फिस्टन म्हणतोय, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन म्हणतोय की या मराठ्यांचं खरं प्रेरणास्थान असेल ते म्हणजे हे गडकिल्ले.
तो म्हणतोय हे, आणि ते ठामपणे म्हणतोय तो. आणि ह्या मराठ्यांच्या बरं का, या मराठा साम्राज्यामध्ये असणाऱ्या मराठ्यांच्या मनाला जर खचवायचं असेल, हा मराठा समाजाचा मन जर मोडायचा असेल, त्याला तोडून टाकायचं असेल, त्यांचं धैर्य खचवायचं असेल, तर सगळ्यात पहिली कृती काय करा, ह्या गड किल्ल्यांना पाडून टाका. आणि कृती केली आहे तशी, त्याने ती कृती केली आहे. म्हणजे लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचारांची प्रेरणा, या कर्तृत्वाची प्रेरणा खऱ्या अर्थानं आपल्याला कुठून मिळते, ऊर्जा कुठून मिळते. म्हणून आरास अकॅडमीच्या माध्यमातून प्रतिवर्षी एकाच किल्ल्यावरती आपण घेऊन चाललोय, आणि ते म्हणजे या संपूर्ण स्वराज्याची राजधानी, नाही का, राजदुर्ग रायगड. का? कारण अखंड स्वराज्याचं नेतृत्व करणारा राजा, जिथून या संपूर्ण स्वराज्याचं, हिंदवी स्वराज्याची संपूर्ण कारभार चालवत होता, त्या राजधानीचं ठिकाण आहे तरी कसं. ते चढताना सुद्धा छाती ठोक, नाही का, पहिल्या पायरीला पाऊल लावल्याबरोबर धडकी भरतीये. इतका उंच असणारा हा किल्ला, नतमस्तक होऊन जेव्हा आपण त्याची चढाई करायला सुरुवात करतो, आपल्या मनात क्षणभर विचार येतो की हा किल्ला दर दिवशी ते मावळे चढले कसे असते. आपण एकदा चढलो तर दुसऱ्या दिवशी आपण सुट्टी घेतली. म्हणजे इंग्रजी अधिकाऱ्यांना कळालं, जे परकीय सत्ताधीशांना, आक्रमकांना कळालं, ते आपल्याला का कळू नये, याचा विचार आपण का करत नाही आहोत. खऱ्या विचारांचं स्रोत हा शिवाजी धर्म आहे, आणि त्याचबरोबर आजचे गडकिल्ले सुद्धा आहेत, याचा विचार आपण करायला पाहिजे मित्रांनो. म्हणून खचणाऱ्या प्रत्येक मनाला प्रेरणा देण्याचा स्रोत कोणता असेल तर हे गडकिल्ले आहेत. त्यामुळे ते आपल्याला ते शाश्वत ठेवायला पाहिजे. कारण ती विचारांची, बघा, शाश्वत शब्दाचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असेल, 450 वर्षानंतर सुद्धा जो विचार अजूनही धगधगतोय त्याला शाश्वत म्हणायचं असतं. शाश्वत म्हणजे त्याला कधी अंत नाहीये, ते कधी संपणार नाहीये, तो झरा कायम वाहता राहणार. आणि हा विचार फक्त आम्हाला मिळालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची प्रेरणा फक्त सर्वसामान्यांची नाही, तर कालच्या सत्रामध्ये सुद्धा मी तुम्हाला म्हटलं की भारतीय इतिहासामध्ये जेव्हा समाज सुधारकांचा टायटल आपण वाचतोय, आणि जेव्हा 19व्या शतकामध्ये जेव्हा समाज सुधारकांचं कार्य सुरू होतंय, त्यांच्या कार्याचं प्रेरणास्थान सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे मित्रांनो. थोरला बाजीराव पेशवा याने जेव्हा अटकपर्यंतची नाही का, अटकपर्यंत आहे ना, बरोबर का, कालच सांगितलं की नाही, अटके पार, अटकपर्यंत जेव्हा सत्ता काबीज केली, संपूर्ण प्रदेश पादाक्रांत केला, आपल्या सत्तेमध्ये सामील करून घेतला, तेव्हा तिथून तो संदेश पाठवतोय. आणि संदेशात काय म्हणतोय, छत्रपती शिवरायांचं जे स्वप्न आहे ते बऱ्यापैकी पूर्ण केलंय आम्ही आता. तुमचा जर आदेश असेल तर आम्ही आता काबूल, अफगाणिस्तान पर्यंत जायला सुद्धा तयार आहोत. मराठ्यांचं शौर्य हे कुठल्याही प्रदेशापुरतं, कुठल्याही एका प्रांतापुरतं, पुंज प्रांतापुरतं मर्यादित नाही. मराठाचा अर्थ काय होतोय, कुठले जात धर्म पंथ नाही, हे परत एकदा अंडरलाईन करा. मराठा हे मावळे आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. आणि महाराष्ट्राच्या भूमीवरती जन्माला आलेला प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. मग तो कोणत्याही जाती धर्मामध्ये जन्माला आलेला असला तरी सुद्धा. मित्रांनो, तामिळनाडूमध्ये जे जातीभेदेचं निर्मूलन झालं, त्या चळवळीचं प्रेरणास्थान सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्रोत आहे, विचारांचा स्रोत आहे मित्रांनो. मग अशा या माझ्या राजाकडून आम्ही काय शिकावं. आजच्या या समग्र व्याख्यानाचा मुख्य हेतू हा जसा सर्वसामान्यांना विचारांची शिदोरी द्यायची आहे, तसेच तुमच्यासारख्या प्रशासनामध्ये अधिकारी होऊ पाहणाऱ्या प्रत्येकामध्ये एक तरी असा विचार जो माझ्या राजाचा आहे, जो आमच्या अंगी यायला पाहिजे, प्रत्येकाच्या अंगी उतरायला पाहिजे. मग कोणता असा गुणधर्म असेल, कोणता असा विचार असेल की तो तुमच्या माझ्यामध्ये असायला पाहिजे, त्याकडे सुद्धा आपलं लक्ष वेधणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. सगळ्यात पहिला म्हणजे पराजयाचं रूपांतर विजयात करणं, हे माझ्या राजाकडून शिकावं. कशातून? पराजयातून. नाही का, फर्जन पिक्चर बघितलंय का? फर्जन नावाचा एक फिल्म आली होती. पन्हाळ्याची स्वारी, पन्हाळा या किल्ल्यावरची स्वारी करण्याची जेव्हा तो लढा उभारलेला, ती लढाई लढली गेली नाही का, तेव्हा कोंडाजी फर्जन हा मावळा, छत्रपतींचा मावळा, फक्त मोजून, हाताच्या बोटावर मोजून 60 मावळ्यांसहित लढायला गेला होता. फक्त मोजून किती?
6. अगदी त्याच्या पुढे जायचं झालं तर सिंहगडची लढाई कोण आहे? तानाजी मालुसरे. किती? 300. कितीच्या विरोधात? किती विरोधात? किती आहेत? 1500 पेक्षा अधिक मावळे आहेत गडावरती. आणि तानाजी मालुसरे किती मावळे घेऊन चाललेत? मोजून 300. मित्रांनो, खडे सैन्य असू दे, आरमार असू दे, गनिमी कावा असू दे, तोफखाना गाळण्याचा एखादा कारखाना असू दे, मित्रांनो 350 वर्षापूर्वीची गुलामी, 350 वर्ष चाललेली गुलामी मोडीत काढण्यामध्ये जो राजा यशस्वी ठरला तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. त्या राजाकडून पराजयातून समोर काय दिसतंय? पराजय. किती वेळा तरी असे प्रसंग आलेले आहेत. मृत्यूच्या दाढेतून, आपण म्हणतो मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेला, अग्र्यावरती केलेली कैद, अग्र्याची कैद काय सांगून जाते का हो? तुम्ही क्षणभर विचार करून बघा. औरंगजेब म्हणजे साधा सुद्धा नाही आहे, धर्मांध विचाराने प्रेरित असलेला प्रचंड इस्लामिक धर्म. त्याला फक्त एकच कळत होतं, जो धर्म स्वीकारेल त्याला जिवंत सोडायचं आणि धर्म स्वीकारणार त्याला मारून टाकायचं, त्याची कत्तल करायची. इतका धर्मांध असणाऱ्या व्यक्तीच्या ताब्यात गेलेला माझा राजा, त्याचं मरण त्याला माहिती होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना कन्फर्म माहिती होतं एकतर मरणार तरी आहे, नाहीतर तुम्ही आता छावा बघूनच आलेले आहेत काही जण. आणि त्या चित्रपटाचा शेवट सुद्धा तुम्ही, मी अजून बघितला नाही पण तुम्ही बघितला असेल, तर किमान त्या पडद्यावर दिसणाऱ्या त्या प्रसंगाचं नुसतं नजरेसमोर आणून बघितलं तरी विचार करून बघा. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेमध्ये कन्फर्म माहिती होतं एकतर मरण आहे, नाहीतर काय आहे, मरेपर्यंत छळ आहे. पण राजा खचला नाही. विचारांची ताकद. म्हणून या प्रत्येक पराजयातून, प्रत्येक पराजयाच्या प्रसंगातून जयाकडे जायचं असेल, त्याचं रूपांतर विजयात करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे नेतृत्व, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा गुण तुमच्या आमच्या अंगी असायला पाहिजे. अगदी आपण 1-2 परीक्षा देतो नाही का, कोणी म्हणतो मी UPSC 2 वेळा दिली, कोण म्हणतो MPSC 3 वेळा दिली, कोणी म्हणतो मी कंबाईन 2 वेळा दिली, अजून यश नाही. तर त्यांनी माझ्या राजाकडे पाहावं. अनेकदा अशा अपयशांना, पराजयांना सामोरं जावं लागलं होतं. पण ह्या पराजयातून खचून न जाता त्या पराजयामध्ये सुद्धा यशाची एक ठिणगी टाकण्याचा, त्या काय म्हणूया जयाची एक ठिणगी टाकण्याची ताकद ती फक्त शिवाजी धर्मामध्ये आहे. म्हणून आजचं टायटल काय? शिवाजी धर्म. मित्रांनो, नेहमी म्हटलं जातं, असं लिहिताना लिहिलं जातं नाही का, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगा. त्यांची उंची किती होती? सर्वसामान्य प्रश्न आहे, कुतूहल आहे होते. राजा, एवढा मोठा राजा, तर आपल्याला भारदस्त, कोणी म्हणतो 5 फूट 5 इंच, कोण म्हणतो 5 फूट 7 इंच, हा वर्ण गोरा की सावळा, काय जे असेल ते प्रत्येक जण ते आपापल्या परीनं वर्णन करतायत. वर्णन अनेक ठिकाणी सापडतील. पण मला असं वाटतं छत्रपतींच्या उंचीचं वर्णन कोण करेल? कोणाचीच ताकद नाही. का नाही आहे? वय वर्ष 16, किती 16 आणि 4660 फुटांचा किल्ला स्वराज्यात सामील केला. कोणता? पन्हाळा. किती? तोरणा, माफ करा, तोरणा 4660 फुटांचा तोरणा छत्रपतींनी आपल्या स्वराज्याला जोडून घेतला. मग ज्यांनी 4660 फुटाचा तोरणा वयाच्या 16व्या 17व्या वर्षी जर आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला असेल तर विचार करून बघा त्या राजाची उंची आपल्याला मोजता येईल का? त्यामुळे अशा अनेक, बरं का, अशा अनेक प्रसंगातून पराजय दिसताना सुद्धा जयाकडे जाण्याची प्रेरणा कोण देत असेल तर शिवाजी धर्म. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये कधी भ्रष्टाचार हा शब्द ऐकायला मिळतोय का? कधीच नाही, कधीच नाही. हिरोजी इंदलकर सारखे सिव्हिल इंजिनियर, श्रेष्ठ सिव्हिल इंजिनियर, राजाला कधी भ्रांत नव्हती किल्ला बांधायची असली की. हो, ऐकताय ना, आजचा कॉन्ट्रॅक्टर नेमला तर काय करतो, पहिला आपलं कमिशन किती आहे ते शोधत बसतो. मला किती मिळतील, तुला किती मिळतील याचा शोध घेतो. हा, हिरोजी इंदलकर अख्ख्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनाचं, उभारणीचं कार्य ज्या इंजिनियरकडे होतं त्याला किती माया गोळा करता आली असती, किती संपत्ती उभी करता आली असती, हो किती किती बंगले बांधता आले असते, नाही किती भ्रष्टाचार करता आला असता. पण केला नाही. जेव्हा रायगड बांधून पूर्ण झाला, स्वराज्याची राजधानी बांधून पूर्ण झाली,
तर राजाने तो किल्ला बघूनच राजांच्या मनामध्ये एक समाधानाची भावना आली आणि हिरोजी इंदलकरांना महाराज विचारतायत की इंदलकर तुम्हाला काय हवंय आता मागा, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देऊ. काय देऊ? वतनदारी देऊ? एखाद्या प्रदेशाचं संपूर्ण वतनदारी मी तुम्हाला देऊ का? काय पाहिजे तुम्हाला? किती संपत्ती देऊ सांगा? इंदलकरांनी मागितलेली सर्वश्रेष्ठ संपत्ती म्हणजे महाराज, जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल आणि छत्रपती शिवाजी महाराज शंकराचे उपासक आहेत माहिती ना, रायगडावर कोणतं मंदिर आहे? हा जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या मंदिराला जेव्हा जेव्हा तुम्ही नमस्कार करायला जाल राजे, त्यावेळेला जी पायरी चढाल त्या पायरीवरती माझं नाव असलं पाहिजे, त्या पायरीला कायम तुमचे चरण स्पर्श झाले पाहिजे. एका दगडावर फक्त नाव मागून घेतलं म्हणजे भ्रष्टाचार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये नव्हता. बाळांनो, भविष्यातल्या भारताचं स्वप्न पाहताना आणि वर्तमानातील भारत घडवताना तुमचं आमचं कर्तव्य आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या या राजाचं, या नेतृत्वाकडून अनेक गुण आपण आत्मसात केले पाहिजे. अनेक भारताच्या या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सत्ता स्थापित केली ती मित्रांनो धर्मनिरपेक्ष होती. छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता, जी राजसत्ता आपण म्हणतोय, ती कशी होती? धर्मनिरपेक्ष. राजाचं कायम मत होतं की खरी हिंदू परंपरा काय सांगते? खरी हिंदू परंपरा सांगते की सर्वांना समानतेची वागणूक देणं, सगळ्या जनतेला मुलाप्रमाणे सांभाळणं, राजाने पालक म्हणून काम करणं. राजा हा पालक आहे. सनदी सेवक, सनदी अधिकारी, लोकप्रतिनिधी हे मालक नाही आहेत, हे पालक आहेत. यांचं कर्तव्य आहे की यांनी पालक म्हणूनच भूमिका पार पाडली पाहिजे, मालक बनता कामा नये. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची, सर्वसामान्य जनतेच्या कष्ट दूर करण्यासाठी, त्यांचे दुःख दूर करण्यासाठी, त्यांना होणारे त्रास दूर करण्यासाठी या सनदी सेवकांनी, या प्रत्येक राजकीय प्रतिनिधींनी कार्य केलं पाहिजे. मग माझा राजा म्हणतोय की खरी हिंदू परंपरा हे सांगते की जनता सर्व काय आहेत, लेकरांसारखी आहेत, ते सगळी आपली मुलं आहेत आणि आपण कोण आहोत? राजा स्वतःला काय म्हणतोय? राजा स्वतःला राजा नाही म्हणत आहे, तो पालक म्हणतोय, मी यांचा पालक आहे. तुम्ही आम्ही सुद्धा या समाजाचं नेतृत्व करताना कायम आपल्या मनामध्ये कोणती भूमिका ठेवली पाहिजे? आपण सेवक आहोत. आपण कोण आहोत? आपण सेवक आहोत, आपण मालक नाही आहोत. पुढे जाऊया मित्रांनो. कधी थांबावं हे कळलं पाहिजे. राजाकडून सगळ्यात महत्वाचा तिसरा गुण आपण आत्मसात करायला जातोय तो म्हणजे काय? कधी थांबावं कळलं पाहिजे. जेव्हा आग्र्याहून सुटका झाली, राजाने लगेच घाई नाही केली. उलट राजाने औरंगजेबाला पत्र पाठवलंय आणि असं कळवलंय की बादशाहो, आम्हाला तुम्हाला सांगून तुमचा निरोप घेता आला नाही, क्षमा असावी. परंतु आम्ही इकडे या राज्यामध्ये तुमचाच प्रदेश काय करतोय? सांभाळत आहोत. म्हणजे एक प्रकारे औरंगजेबाला किंवा ते परत एकदा आक्रमण करू नये, कारण पाठलाग करून येऊ शकले असते. दख्खनच्या भूमीवरती औरंगजेबाने काही सैनिक पाठवले नसते, पण नाही, कुठे थांबावं कळलं पाहिजे. राजानं 1959 ते 1966 अखंड लढाया लढलेल्या. 1959 ते 1666. परत एकदा रिपीट करतो, 1659 ते 1666 जवळजवळ 8 वर्ष राजा अखंड लढाया लढत होता. अनेक गडकिल्ले ताब्यात घेतले. परंतु आग्र्याच्या सुटकेनंतर राजाने परत एकदा विचार केला की जर आतापासूनच आपण लढायला सुरुवात केली तर नाही चालणार. आपल्याला काय करायला लागेल? आधी बांधणी करायला लागेल, थोडं थांबावं लागेल, नव्यानं पुन्हा सुरुवात करायला लागेल, नव्यानं परत बांधणी करायला लागेल आणि नव्याने बांधलेले सैनिक पुन्हा एकदा आपल्याला काय करता येतील? या स्वराज्यावरती, या हिंदवी स्वराज्याला पुन्हा उभं करण्यासाठी मदत करू शकते. मित्रांनो, स्वामी निष्ठापेक्षा स्वराज्य निष्ठा महत्वाची. ही कोणी शिकवली आपल्याला? स्वामी निष्ठेपेक्षा स्वराज्य निष्ठा महत्वाची. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, पूर्वीच्या लढाया कशा लढल्या जायच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या लढाया कशा लढल्या जायच्या आणि राजांच्या लढाईमध्ये काय फरक आहे. पूर्वीच्या लढाईमध्ये समजा त्या सैनिकांचं नेतृत्व करणारा राजा हा जर बंदिस्त झाला, त्याला जर पकडलं गेलं किंवा तो मारला गेला तर सगळे सैनिक पळ काढायचे.
म्हणजे काय? याला स्वामीनिष्ठा म्हणतात. म्हणजे राजा मारला गेला की पराभव मान्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही परंपरा मोडीत निघाली. तुम्हाला आठवत असेल तर सिंहगडची मोहीम आठवा. सिंहगडाच्या मोहिमेवरती तानाजी मालुसरे नाही का मोडून पडला नाही. आणि तुम्ही वाचलेलं नाही का? वाचलेलं मी ते प्रसंग फक्त तुमच्या पुढ्यात ठेवतो नाही का? तानाजी मालुसरे जमिनीवर कोसळून पडल्यानंतर सैनिक सैरावैरा पळू लागले. का? तर आपलं नेतृत्व जमिनीवर धारातीर्थ पडलेलं आहे. आता आपण हार मानली, आपण पळून जायचंय. स्वतःच्या भावाला मृत्यूशय्येवर पाहत असताना सुद्धा या सगळ्या सैनिकांना दरडावणारा किंवा त्याला तंबी देणारा तो म्हणजे सूर्याजी माळुसरे. तो म्हणतोय, अरे तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही भेकडासारखे पळून कसे जाताय? तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही लढलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये स्वामीनिष्ठेपेक्षा राष्ट्रनिष्ठा, स्वराज्यनिष्ठा, ध्येयनिष्ठा ही कोणी शिकवली असेल तर ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी धर्मातून. तानाजी मालुसरे कोसळून पडल्यानंतर सुद्धा ती लढाई जिंकली कोणी? तर मावळ्यांनी जिंकली. म्हणजे राजा किंवा नेतृत्व जरी कोलमडून पडलं तरी काम थांबता कामा नये. ध्येय कधी थांबतं? ध्येयनिष्ठा महत्वाची आहे, राष्ट्रनिष्ठा महत्वाची आहे, स्वराज्यनिष्ठा महत्वाची आहे. ही कोणी शिकवली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. मित्रांनो अजून एक साधं सोपं उदाहरण जे कालही तुम्हाला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठा साम्राज्य 27 वर्ष आहे. म्हणजे 27 वर्ष मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी कोणता विचार ताकद देत होता, कोणता विचार हा स्त्रोत म्हणून काम करत होता, तो म्हणजे शिवाजी धर्म. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणा देत होते. मित्रांनो शिस्त कशाला म्हणायची? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये शिस्त हा महत्वाचा घटक होता. कधी कधी मी तुमच्याशी जेव्हा तापट स्वभावामध्ये बोलतो तुम्हाला कधी कधी आवडत नसेल, पण मी प्रामाणिकपणे सांगतोय. सर्वसामान्य कुटुंबामध्ये माझा जन्म आहे, सर्वसामान्य कुटुंबामधून जन्माला आलोय. तुमच्यासारखेच माझे आई वडील शेतकरी आहेत जे कधीही शिकलेले नाही आहेत. परंतु प्रामाणिकपणे सांगतो वाचनाचा वेळ असल्यामुळे तुम्ही माझ्या घरी कधी आलात तर मी तुम्हाला दाखवेन माझ्या पुस्तकांचा सेट किती आहे. कोरे साहेब आले होते परवा, त्यांनी बघितलंय. अनेक ग्रंथ माझ्याकडे, बायबल सुद्धा आहे, बायबलची कॉपी सुद्धा माझ्याकडे. या वाचनातून खऱ्या अर्थानं काय कळालं? कोणत्याही स्वराज्याची निर्मिती, मग तुमचं स्वराज्याचं स्वप्न म्हणजे तुमचं प्रशासकीय अधिकारी पद मिळवणे. स्वराज्य मिळवणं म्हणजे काय मिळवणं आहे? तुमचं स्वप्न. तुमच्यासाठी काय स्वराज्य आहे? तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय हे तुमचं स्वराज्य. आणि ह्या स्वराज्याला तुम्हाला जर स्थापित करायचं असेल, मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे शिस्त, स्वयंशिस्त, योग्य नियोजन. आणि याशिवाय शिस्त जितकी महत्वाची आहे, जितकं नियोजन महत्वाचं आहे, तितकंच या दोन्ही गोष्टींना जोड द्यावी लागते ती कृतीची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातून आपल्याला काय शिकायला मिळते तर या 3 गोष्टींचा, या त्रिकोणांचा, या 3 बिंदूंचा जोड आपल्याला पाहायला मिळतोय. एक म्हणजे शिस्त, दुसरं म्हणजे नियोजन आणि तिसरी म्हणजे कृती. महाराजांनी लढाया अशाच लढल्या नाही बाळांनो, त्या लढाया शिस्तबद्ध पद्धतीने लढल्या. आग्र्यावरून सुटका कशी करायची का हो? पन्हाळगडाला वेढा पडल्यानंतर विशाळगडाकडे कसं जायचं? अफजलखानाची स्वारी येते. प्रत्येक प्रसंग काय सांगतोय? प्रत्येक प्रसंगामध्ये हडबडी नाहीये, आहे का? भावनिक निर्णय नाहीये. आलं मनात लगेच कुठली गोष्ट लढाईला सुरुवात केली, अशी लढाई नाही लढली राजांनी. राजाने प्रत्येक लढाईमध्ये शिस्त ठेवली, प्रत्येक लढाईचं योग्य नियोजन ठेवलं, प्रत्येक लढाईमध्ये त्या कृतीसाठी योग्य प्लॅनिंग केलं आणि ॲज पर प्लॅनिंग त्याची कृतीला इम्प्लिमेंटेशन सुद्धा केलं. मग तुम्हाला अनेक उदाहरणं देता येतील. शाहिस्तेखानाची स्वारी ही सुद्धा राजांच्या त्या कृतीचा एक भाग आहे. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही किंवा कोणत्याही धर्मावर कधीच अन्याय केला नाही. सुंदर उदाहरण एवढ्या सगळ्या इतिहासामध्ये. जेव्हा अफजल खान स्वराज्यावरती चाल करून आला मित्रांनो, मग तुम्ही आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून कायम लक्षात ठेवायचा आपला एकच धर्म, तो म्हणजे कोणता? माणूस धर्म.
माणुसकी एकच जात आणि मानवता, नाही का, मनुष्य एकच जात आणि मानवता एकच धर्म, ही आपली परंपरा सांगते. आणि संविधान काय सांगतंय? संविधान म्हणतंय वी आर इंडियन्स, आपण भारतीय. जातीपातीच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला समाजासाठी कार्य करायचं आहे, बघा मी नेहमी म्हणतोय की अधिकारी पद मिळवणे, राजा बनणं, कलेक्टर्स व्हायचंय, एसपी व्हायचंय, डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, डीवायएसपी व्हायचंय, नायब तहसीलदार, तुम्हाला जे काय बनायचं असेल तर हे सगळं जेव्हा बनाल त्यावेळेला तुम्हाला जे जे काय मिळेल, अधिकार, संपत्ती, प्रॉपर्टी, जे काय बंगला, गाडी, नोकर, चाकर, पॉवर्स, हे सगळं बाय प्रोडक्ट आहे. लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं तुम्हाला वापरात आणायचं असेल, या सगळ्या अधिकारांना वापरात आणायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन बघितलं पाहिजे. आणि बघायला भाग कोण पाडतंय? छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अफजल खानाची स्वारी. अफजल खानाने जेव्हा हिंदवी स्वराज्यामध्ये पाऊल टाकले त्याला माहिती होतं. आणि तुम्हाला काय वाटतं की तो असा चालाय? नाही नाही, अजिबात नाही. त्याला संपूर्ण दख्खनच्या पठाराचा अभ्यास आहे, त्याला संपूर्ण दख्खनचा पठार माहिती आहे, त्याला हे सह्याद्रीच्या पर्वतरांगा माहिती आहे, त्याला ह्या डोंगर दऱ्या माहिती आहेत. आणि त्याला हेही माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पाडाव हा या डोंगर दऱ्यांमध्ये कधीच होऊ शकत नाही, या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कधीच होणार नाही. मग राजाला कुठे आणावं लागेल? सपाट मैदानावर, सपाट प्रदेशावर आणावं लागेल. आणि त्यासाठी त्यांनी कोणती कृती चालवली? तर हा स्वराज्याच्या या भूमीवर पाऊल टाकल्याबरोबर त्यांनी काय केलं? देवतांची मंदिरं उद्ध्वस्त करायला घेतली, महिलांवर अत्याचार, अन्याय, त्यांची इज्जत लुटायला सुरुवात केली. हा देवतांमध्ये देवतांची पुजारी, ब्राह्मण लोक यांना काय करायला लागले? त्यांना बाटवायला सुरुवात केली. कशासाठी? त्याची कृती कशासाठी होती? राजाला चिडवायचं होतं. राजा चिडेल, राजा चिडून कृती करेल आणि जे प्रतापगडावर बसलेला राजा हा परत पर्वत रांगांमधून बाहेर पडून पठारी प्रदेशावरती, मैदानी प्रदेशांवर येईल. आणि अफजल खानाला मैदानी प्रदेशावर हरवणं हे बाप जन्मात कोणाला शक्य नव्हतं. पण अफजल खान, मला कृती काय सांगायची की कोणत्याही धर्माचा द्वेष कधी राजाने केला नाही, कोणत्याही धर्मावर कधी अन्याय केला नाही, हा मुद्दा आहे मित्रांनो. अफजल खान इतकी सगळी कृती करत होता. संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या आई तुळजाभवानीच्या मंदिरावर सुद्धा त्याने हातोडा चालवला. तरी सुद्धा राजाच्या या हिंदवी स्वराज्यामध्ये अफजल खान जी कृती करतोय त्याच्या बरोबर कृती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये केली नाही. ना कोणत्या मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मस्थळांना हात लावला, ना कोणत्याही मुस्लिम समुदायातील, नाही का, नागरिकांना त्रास दिला, ना त्यातल्या स्त्रियांना कुठल्या प्रकारची छळवणूक केली. त्या सगळ्या कशा होत्या? सुरक्षित होत्या. मगाशी सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा वैचारिक होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा लष्करी होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा सांस्कृतिक होता. हा लढा कधी धार्मिक नव्हता. त्याची अनेक उदाहरणं मी आत्ताच्या बोललेल्या प्रत्येक सत्रामध्ये तुम्हाला ऐकायला मिळाली असतील. मित्रांनो, स्वराज्यामध्ये स्त्रीचा कायम सन्मान होता. तुम्ही आम्ही कोणती प्रशासकीय अधिकारी म्हणून, एक माणूस म्हणून आपल्या मनामध्ये कायम एक भावना पाहिजे की तुमच्या माझ्या पुढ्यात जी कोणती स्त्री उभी राहील तिच्याविषयी आपल्या मनामध्ये कायम आदर भावना असली पाहिजे, तिचं आदरातिथ्य केलं पाहिजे, तिच्या मनामध्ये कायम, तिच्या चेहऱ्यावर कायम हास्य उमटत राहील, तिला कायम आदर वाटू शकेल अशा प्रकारची कृती आपल्या हातून घडायला पाहिजे. स्त्रीचा सन्मान होता म्हणून 450 वर्षानंतर सुद्धा त्या राजाचं कौतुक केलं जातंय, त्या राजाच्या विचारांचं कौतुक केलं जातंय, त्या राजाच्या संस्कारांचं कौतुक केलं जातंय. आणि तुम्हा आम्हा पिढीला त्या संस्कारांची गरज आहे. न थकता न थांबता 6 वर्ष 8 वर्ष लढा देणारा राजा कुठे, आणि आपण 8 तास एका ठिकाणी बसण्याची क्षमता नसणारे आजचे मावळे कुठे? गरज कशाची आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची. मित्रांनो, हिंदवी स्वराज्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये स्त्रीचा आदर होता कायम. आणि मुळातच हिंदवी स्वराज्याची माताच कोण आहे? आई जिजाऊ माऊली. सुरुवातच कुठे आहे? या हिंदवी स्वराज्याची सुरुवात, ह्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा मुख्य स्रोत ज्यांना शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं त्या माता जिजाऊ या सुद्धा एक स्त्री आहेत. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हिंदवी स्वराज्यामध्ये कायम स्त्रीचा सन्मान, आदर केलेला पाहायला मिळतोय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा राजकारण केलं, पण त्यामध्ये अध्यात्म विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा राजकारण केलंय. आजचं राजकारण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाची दिशा ही फक्त सत्ता मिळवणे, सत्ता हस्तगत करणे, सत्तेवरती नियंत्रण ठेवणे, सत्ताधीश बनणे या भूमिकेमध्ये नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाची दिशा ही सहिष्णु होती. हिंदवी स्वराज्याचे अधिष्ठानच काय होतं? सहिष्णुता. सहिष्णुतेचा अर्थ काय होतो? प्रत्येक रंजल्या गांजलेल्याला, प्रत्येक सर्वसामान्याला, प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला सामावून घेणं. तो आपला आहे, तो या प्रदेशाचा आहे, तो या प्रांताचा आहे, तो या ठिकाणचा आहे, त्याला आपल्या प्रदेशामध्ये सामावून घेता आलं पाहिजे. मग जात धर्म वंश भाषा पंथ जन्म ठिकाण याचा विचार करता कामा नये. सहिष्णुता हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा खरा मानबिंदू होता, किंवा त्याला आपण दुसरा शब्द वापरला तो म्हणजे सहिष्णुता हे अधिष्ठान होतं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकारणाचा लवलेश हा फक्त समाजाला दोन भागांमध्ये विभागण्याचा कधीही नव्हता. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संघर्षातून, तो संघर्ष कसा आहे वाक्य विसरू नका, छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष म्हणजे भारतीय संस्कृतीच्या जीवन मरणाचा संघर्ष. संस्कृती लयास जाते मित्रांनो, एकमेकांबरोबर लढून. एकमेकात लढायचं नसतं, शत्रू बरोबर लढायचं असतं. शत्रू कोणता शत्रू? जो राष्ट्राच्या विरोधात आहे. कोणता शत्रू? जो संस्कृतीच्या विरोधात आहे. कोणता शत्रू? की जो ध्येयाच्या विरोधात आहे. शत्रू बाहेर पण आहेत, शत्रू आतही आहेत. त्या प्रत्येक शत्रूला शोधायचं आणि त्याच्या विरुद्ध लढा द्यायचा आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांकडून एखादी गोष्ट म्हणजे कुठलाही गुणधर्म शिकायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे समस्येवर, प्रसंगांवर मात कशी करू शकाल. प्रसंग येणार आहेत. जीवनाचं नावच काय? संघर्ष आहे. जीवनाचं नावच काय? सुख आणि दुःख म्हणजेच जीवन आहे. आयुष्याची व्याख्या आपण कशी करतो मित्रांनो? का छत्रपतींच्या वाट्याला दुःख आलं नसेल? अहो, तो छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा हाडामासांचा माणूसच आहे. त्याला सुद्धा नातीगोती आहे. तो आई आहे, बायको आहे, मुलगा आहे, नाही आहेत? आहे की? नजरेसमोर वडील गेले, नजरेसमोर आई गेली, नजरेसमोर आवडती पत्नी गेली. राजा खचला नाही. प्रत्येक समस्येमध्ये राजा उभा राहिला. राजाचं स्वप्न हे व्यक्तिगत नव्हतं, राजाचं स्वप्न हे समाजासाठीच होतं. समाजासाठी मी काय करू शकेल, समाजातील रंजल्या गांजल्यांसाठी काय करू शकेल, मग समस्येवर मात कशी करायची, ही गोष्ट, प्रसंगामध्ये मात कशी करायची ही गोष्ट आपण कोणाकडून शिकू शकतो? तर शिवाजी धर्म याच्यातून शिकता येईल. कशी? तर मी काल एक प्रश्न विचारला होता ज्याचं उत्तर मी आपल्याकडून खरं अपेक्षित करत होतो, की दृष्टांत नावाचा शब्द मी तुम्हाला दिला होता. दृष्टांत, स्वप्न, दृष्टांत पडला. आपण काय म्हणतो? मला दृष्टांत पडला. राजाला सुद्धा दृष्टांत पडलेले आहेत आणि आपण ऐकतो सुद्धा की राजाला भवानी तलवार दिली गेली. खुद्द तुळजा भवानी मातेने छत्रपती शिवरायांना भवानी तलवार सुपूर्द केली आणि म्हणून राजा लढला. अहो, दृष्टांत आहे ते. आधार आहे, पुरावे आहेत नाहीत. पण त्याचा अर्थ, दृष्टांताचा अर्थ काय होतो? कोणत्याही प्रसंगामध्ये मित्रांनो, पालक हो, आता ऑनलाईन माध्यमातून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक जण ऐकतायत, किंवा आता गुगल मीटच्या माध्यमातून जोडले गेलेला सुद्धा प्रत्येक जण ऐकतोय. मित्रांनो, दृष्टांत म्हणजे याचा अर्थ काय होतो? दृष्टांत म्हणजे समस्येवर मात करताना, प्रसंगावर मात करताना जी गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे दृष्टांत. आणि दृष्टांताचा अर्थ होतो मित्रांनो, शुद्ध अंतःकरणातून. अंतःकरण कसं पाहिजे? शुद्ध अंतःकरणातून अंतर्मुख व्हायचंय. कसं व्हायचंय? अंतर्मुख व्हायचंय. शुद्ध अंतःकरणातून अंतर्मुख होऊन चिंतन करत काय करायचं? चिंतन करायचंय. कशाचं? प्रसंगाचं. चिंतन कशाचं करायचंय? समस्येचं. मग शुद्ध अंतःकरणातून अंतर्मुख होऊन चिंतन करत असलो ना, तर गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला मिळून जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केले, त्याला त्यांनी नाव दिले दृष्टांत. मग जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जेव्हा समस्या आली, प्रसंग आला, संकट आलं, राजाने स्वतःला शांत होऊन, अंतर्मुख होऊन त्या प्रश्नांचं उत्तर शोधलं. मगाशी मी सांगितलं की आग्र्यामध्ये कैद असताना राजाला दोनच गोष्टी माहिती होत्या. एकच. दोन म्हणजे कोणतं? मृत्यू आणि मृत्यूच. दुसरं काय होतं? एक मृत्यू लगेच, दुसरा मृत्यू छळ करून. ह्या पलीकडे काय होणार नव्हतं. राजानं ती नकारात्मक बाजू फेकून दिली, राजानं सकारात्मक बाजूचा विचार केला. ठीक आहे, सुट्टा कसा येईल विचार करूया.
मरणार तर आहोतच. नाही समजलं? हा, तुम्ही आम्ही अभ्यास करणार आहोतच. आपल्याला पण माहिती आहे की पुढे नोकऱ्यांची भ्रांत आहे. किती शिकलो, किती पदव्या गोळा केल्या तरी आपल्याला ह्याची शाश्वती नाही की आपल्याला चांगली नोकरी मिळेल. मरण तर आहेच, समस्या तर पुढे आहेच. मग या समस्येकडे बघत बसण्यापेक्षा त्याचं उत्तर काय असू शकेल, त्याचं शाश्वत उत्तर काय असेल, ते शाश्वत उत्तर शोधण्याचं काम म्हणजे त्याला म्हणतोय आपण दृष्टांत. शाश्वत उत्तर कधी मिळेल? जेव्हा तुम्ही आम्ही अंतर्मुख होऊन, अंतर्मुख कसं व्हायचं? शुद्ध अंतःकरणातून, मनात किलमिश नको, मन शांत हवं. अंतर्मुख होऊन शांत मनाने जर आपण चिंतन केलं की नक्की समस्या काय आहे आणि समस्येचं उत्तर काय आहे, तर उत्तराकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितपणे त्या समस्येतून काय मिळतो? मार्ग मिळतो. मग राजाने सुरुवात कशी केली? जवळच्या त्याच्या सोबत आलेल्या प्रत्येकाला त्याने पहिलं सुरक्षित करायला सुरुवात केली. तुम्ही इतिहास वाचला, तुम्हाला लगेच संदर्भ कळतील. आग्र्याला जाताना राजांबरोबर जे जे होते त्या प्रत्येक जीवाला राजाने पहिल्यांदा सुरक्षित केलंय. राजाने पुढचं पाऊल उचललंय की ठीक आहे, आता काय मरायचंच आहे, मृत्यू तर समोर आहे, मृत्यू तर समोर उभा आहे, परंतु बघूया प्रयत्न करायला काय जातंय. राजाने तसे प्रत्येक पर्यायाला चाचपडायला सुरुवात केली की जर आपल्याला इथून सुटायचं असेल आणि हिंदवी स्वराज्यामध्ये, त्या मुलखामध्ये परत एकदा आपल्याला पोचायचं असेल तर कोणता मार्ग असू शकेल, कोणते पर्याय असू शकतील, कुठे घोडे उभे केले पाहिजेत, कुठे कोणाची कोणती भूमिका असेल, या सगळ्याचा विचार राजाने केलाय. आणि मिठाई पेठाऱ्यातून मिठाई वाटपाचा सुद्धा विचार हा सुद्धा एक दृष्टांतच आहे. संकल्पना कधी सुचते मित्रांनो? एखादी आयडिया कधी सुचते? एखादा उपाय कधी सुचतो? प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग कधी मिळतो? तो तेव्हाच मिळतो जेव्हा आपण चिंतन करतोय. कशाचं चिंतन केलं? आलेल्या समस्येतून मार्ग काढण्याचं चिंतन. समस्येचं चिंतन नाही, समस्येतून मार्ग काढण्याचं चिंतन. त्यामुळे समस्येवर मात कशी करायची हे जर शिकायचं असेल तर आपल्याला कुठून शिकता येईल मित्रांनो? शिवाजी धर्मातून. कशातून शिकताय? शिवाजी समजायचं असेल तर शिवाजी व्हावं लागेल. आणि मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच बोलतोय असं नाही. आज जे दिवस पवित्र आहे म्हणून असं प्रत्येक महापुरुषाबद्दल आपल्याला बोलता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर आंबेडकर व्हावं लागेल. महात्मा गांधीजी समजून घ्यायचे असतील तर महात्मा गांधीजी व्हावं लागेल. एक पंचा, एक काठी, एक चष्मा आणि एक विचार, अहिंसावादी सत्याग्रह. अहिंसा, अहिंसा नाही, फक्त एकच शस्त्र होतं. कोणतं? अहिंसा. हिंसा नाही. आणि सत्याचा आग्रह. कशाचा आग्रह? फक्त सत्याचा आग्रह, असत्याचा नाही. सत्याग्रहाचा अर्थ काय होतो? फक्त सत्याचा आग्रह. विचार आत्मसात करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? त्या विचार असणाऱ्या व्यक्तीच्या सारखा विचार करण्यासाठी आपल्याला त्याच्यासारखं व्हावं लागेल. मित्रांनो, मी मगाचपासून सारखा एका शब्दाचा उल्लेख करतोय, ते म्हणजे हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्याचा अर्थ काय होतोय मित्रांनो? हिंदवी स्वराज्य म्हणजे काय? रयतेचं राज्य हो, कुठल्या धर्माचं जातीचं नाही हो. हिंदवी स्वराज्य म्हणजे कोणाचं राज्य? रयतेचं राज्य. जिथे काय असेल? जिथे जबरदस्त निष्ठेची माणसं असतील. ऐकताय ना? जिथे काय असतील? रयतेचं. हिंदवी स्वराज्यामध्ये कोण असतं? हिंदवी स्वराज्यामध्ये कोणते घटक आहेत? अत्यंत जिथे काय असतील? जबरदस्त निष्ठेची माणसं असतील. जिथे स्वार्थापेक्षा देशप्रेम महत्वाचं असेल. आता माणसं कशी झालेत? स्वार्थी झालेत, मतलबी आहेत, आपल्यापुरता विचार करतायत. तुम्ही आम्ही आपल्यापुरता विचार नाही करून चालणार. करून चालेल? थोड्या वेळासाठी विचार करून बघा. मी नेहमी म्हणतोय की तुम्ही राजा बनलात, तुम्ही कलेक्टर झालात, तुम्ही डेप्युटी कलेक्टर बनलात, तुम्ही SP बनलात, तुम्ही कुठल्याही प्रशासकीय अधिकारी पदावर गेलात, मित्रांनो, गाडी, बंगला, नोकर, चाकर, पैसे, संपत्ती सगळं मिळणार आहे. दिस इज द बाय प्रोडक्ट. मिळणार आहे ती अधिकार, पॉवर. आणि त्या अधिकाराचा, त्या पॉवरचा उपयोग तुम्ही कोणासाठी करायचा आहे? रयतेसाठी. त्यालाच काय म्हणायचं? त्याला पण म्हणायचं हिंदवी स्वराज्यच. तुम्ही आम्ही काय निर्माण करायला लागलोय? हिंदवी स्वराज्यच. जिथे सर्वांना सोबत घेऊन जाणारा राजा आहे. हिंदवी स्वराज्यामध्ये कोण कोण आहेत? निष्ठेची माणसं, स्वार्थापेक्षा देशप्रेम महत्वाचं, आणि जिथे सर्वांना सोबत घेऊन जाणारा राजा आहे, याला म्हणायचं हिंदवी स्वराज्य. आणि त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना आपल्याला मित्रांनो खऱ्या अर्थानं आता वर्तमानामध्ये आणि भविष्यामध्ये पण करायला पाहिजे. राजाने कधी जातीभेद केला नाही हो. शिकतोय ना आपण निश्चित शिकतोय. आपल्याला शिकायचंय. राजाने कधी जातीभेद नाही केला मित्रांनो. राजाने कधी जातीभेदाचा विचारही मनात आणला नाही. उदाहरण सुंदर आहे. राजांनी आऊसाहेबांच्या उतरत्या वयामध्ये आऊसाहेबांना रायगडावरचं जे वातावरण आहे, जी थंडी आहे, ती सहन होत नव्हती. म्हणून राजांनी आऊसाहेबांसाठी पाचाड, म्हणजे पायथ्याशी पाचाड नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी राजांनी आऊसाहेबांसाठी राजवाडा बांधला.
तिथे एक मोठी विहीर आहे. आपल्याला जाता आलं नाही, आपण फक्त नमस्कार करून परत आलोय. आपण पुढच्या वर्षी जेव्हा अभ्यास शिबिराला जाऊ तेव्हा नक्की आपण एक दिवस तिथेच देऊया. आपण रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी देऊ. त्या लांब राहिलो तिकडे नाही राहायचं. तर तिथे एक विहीर आहे. त्या विहिरीचं नाव आहे तक्त्याची विहीर. काही ठिकाणी त्याला तक्क्याची विहीर म्हणतात, काही ठिकाणी तक्त्याची विहीर म्हणतात. तक्ता म्हणजे काय, काहीतरी आपण टांगून टाकतो, पांघरून टाकतो आणि तिथे बसतो, गप्पा टप्पा मारणे. ती खरी भोसलेंच्या घराण्याची विहीर होती. आऊसाहेबांच्या बरोबर असणाऱ्या दिमतीला असणाऱ्या सगळ्या मावळ्यांसाठी, तिथल्या दासदासींसाठी आणि आऊसाहेब या सगळ्यांसाठी वापरायच्या पाण्याची विहीर होती. पण पाचाड गावाचं जर वैशिष्ट्य बघितलं तर पाचाड हे गाव महारांचं गाव आहे. महार म्हणजे ज्यांना आपण आज बौद्ध म्हणतो, बौद्ध समाज, हरिजन समाज, त्या महारांचं गाव आहे. पण त्या तक्क्याच्या विहिरीवरती महाराज स्वतः किंवा महाराजांबरोबर जिजाऊ स्वतः, आई जिजाऊ स्वतः, त्यांचे मावळे सगळे समाज घटक तिथलं पाणी प्यायचे. पण त्याचबरोबर त्या महार समाजातील पाचाड गावातील सगळ्या कुटुंबियांना, तिथल्या प्रत्येक जनतेला त्या विहिरीतून पाणी भरता येत होतं. एवढंच नाही तर राजे जेव्हा जिजाऊंना भेटायला यायचे, जेव्हा ते त्यांची विचारपूस करायला यायचे, तेव्हा त्या तक्क्याच्या विहिरीवर महाराज बसून असायचे. आणि महार समुदायातील ज्या मायमाऊली त्या पाणी भरण्यासाठी यायच्या, तेव्हा राजा तिथे बसून त्या तक्क्याच्या विहिरीवर बसून त्यांची विचारपूस करायचा, त्यांची दुःख जाणून घ्यायचा, त्याच्या समस्या जाणून घ्यायचा. ह्या उदाहरणातून एकच उदाहरण, पुष्कळ आहे, अनेक अशी उदाहरणं आहेत की राजाने कधी जातीभेद केला नाही. आणि आज 21वे शतक चालू आहे. आज आपण काय करतोय, एक गाव एक पाणवठा, अजूनही आपल्याला चळवळ उभी करायला लागते. एक गाव एक पाणवठा, अजूनही आपल्याला घोषणाच द्यावे लागतात. अजूनही आपल्याला जातीभेदाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचा विचार आपल्या मनामध्ये येत पण नाहीये. आणि तो विचार आणायचा असेल तर मग काय शिकावं लागेल, शिवाजी धर्म. म्हणून आजचं टायटल काय, शिवाजी धर्म. शिवाजी वाचायचा असेल, शिवाजी समजून घ्यायचा असेल तर शिवाजी व्हावं लागेल. ही भूमिका आजच्या या समग्र व्याख्यानाची. मित्रांनो, हिंदवी स्वराज्य हे सर्वांना आपलं का वाटत होतं याची अशी अनेक उदाहरणं देत आहेत. राजा आपला का वाटत होता, राजाबरोबरची निष्ठा इतकी ठाम का होती, का हो. कालच्या त्या तुम्ही जो पिक्चर बघायला जाताय छावा, त्याच्यामध्ये पण एक शब्द आहे ना, औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना म्हणतोय की तू आमच्याकडे ये, तुला हवंय ते मिळेल. आणि त्याच प्रसंगामध्ये संभाजी महाराज म्हणतायत तू आमच्याकडे ये, तुला हवंय ते देतो. ही निष्ठा आली कुठून, हा संघर्षाचा विचार आला कुठून, ही प्रेरणा आली कुठून. तर ही सगळी प्रेरणा जी आहे मित्रांनो, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी धर्मामध्ये. तिथून तो विचार, तिथून ते संस्कार, तिथून तो संघर्ष हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे, तिसऱ्या पिढीकडून चौथ्या पिढीकडे. आणि आता तो आपल्याला आत्ताही हवा आहे, आजही त्याची गरज आहे. आजच्या काळाला तर त्याची सर्वाधिक गरज आहे. एवढी वर्ष लोटली तरी सुद्धा अजून समाजातील काही अनिष्ट चालीरीती परंपरांना अजूनही आपण मोडीत काढायला तयार नाही आहोत. आणि ती काढण्याची गरज आहे. राजा सगळ्यांना स्वतःचा का वाटत होता, राजा सगळ्यांसाठी आपलासा का वाटत होता, हिंदवी स्वराज्य सगळ्यांना आपलं का वाटत होतं, लढताना प्राण गेले तरी 72, ही भूमिका त्यावेळच्या लोकांच्या मनात का उभी राहत होती. अहो नेतृत्वाचं मन बघा ना, अहो नेतृत्वच असतो तो समाजाला पुढे घेऊन जातो. मग तुम्ही आम्ही कोण असणार आहात, अहो तुम्ही डेप्युटी कलेक्टर असणार म्हणजे कोण असणार, अहो तुम्ही नेतृत्व असणार आहात. तुमचा एक विचार तुमच्या पाठीमागे असणाऱ्या 4-5 हजार प्रशासकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना पुढे घेऊन जाणार आहे, तुमचा विचार घेऊन जाणार आहे. त्यामुळे तुमचाच विचार जर शुद्ध असेल, पवित्र असेल, जर तो शिवाजी धर्माला प्रेरित असेल, कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणत्या धर्माचे नाहीत बरं का, ते आपण वाटून घेतलेले आहेत. अमुक धर्माचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचे, अमुक कोणाचा तमक्याचा नाही. या महापुरुषांना तुम्ही आम्ही वाटून घेता कामा नये आणि घेताच कामा नये, ते पाप आहे. यांनी कधी कुठली जात धर्म पंथ मानला नाही, हे आपण विसरता कामा नये. म्हणूनच मित्रांनो, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन या समाजाला एकत्र ठेवण्याचा, समतेचा विचार कोणी घेतला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकायला पाहिजे. मित्रांनो, अपयशातून शिकणं आणि पुन्हा उठण्याचा आदर्श हा सुद्धा छत्रपती. मगाशी पराजयातून तो समोर आपल्याला दिसतंय की आपला पराजय होतोय आणि त्याच्यात विजयाची आशा बाळगणे. आणि आताचा शब्द वापरतोय अपयशातून पुन्हा एकदा उभारी. पुरंदरचा तह आठवतोय ना, मगाशीच उल्लेख झाला त्याचा. 0
असलेले सगळे गड किल्ले काय करायला लागले, मुघलांच्या स्वाधीन करायला लागले. शून्य झाले ते राजा नाही. आणि पुढच्या काही वर्षात पुन्हा एकदा ते सगळेच्या सगळे पुन्हा स्वराज्यात. म्हणजे शून्य झालं तरी कधी खस्ता कामा नये हा विचार आपल्याला कोण देतोय, शिवाजी धर्म देतोय. आणि हे आपण मित्रांनो विचार समजून घेतलं पाहिजे. नेहमी सतर्क राहण्याची भूमिका ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला देतात. नेहमी सतर्क राहा. तुमच्यासारख्या युवा पिढीनं तर सतर्क राहिलं पाहिजे. का बरं? तर मित्रांनो, आधी समाजाचा ना, आधी स्वतःचा तरी विचार करा. तुम्ही स्वसाठी सतर्क आहात का बघा. तुम्ही स्वतःसाठी सतर्क आहात का बघा. परमेश्वराने इतकी उत्तम बुद्धी दिली आहे. मी तर मानतोय बरं का, मी या भूमीमध्ये, या लाल मातीमध्ये इतके कष्ट घेतोय. कशासाठी सांगतो तुम्हाला. आम्ही इथून पुण्यामध्ये गेलो असतो ना, लाखो रुपये पगार आरामात मिळाला असता लेक्चरर. इतका अभ्यास नक्की आहे माझ्याकडे. म्हणजे वर्षाचे 12 लाख मिळाले असते. ना भाडं द्यायचंय, ना लाईट बिल भरायचंय, ना कोणाला काय द्यायचंय, कसली कोणाची काय हाजी नाही. सोपं होतं ना. पण नाही, काय निर्माण करायचं, स्वराज्य. मित्रांनो, कायम लक्षात घ्या, नेहमी सतर्क राहता आलं पाहिजे. स्वतःसाठी सतर्क. जर उत्तम बुद्धी आहे, आणि मी मानतो की कोकणात सर्वोत्तम बुद्धिमत्ता आहे. महाराष्ट्राच्या भूमीचा सर्वाधिक जर चांगला अभ्यास केला तर तुम्ही नुसते मार्कांमध्ये बुद्धिमान आहात म्हणून म्हणत नाही बरं का. तुम्ही बघा, सर्वात जास्त भारतरत्न आपल्या भूमीने दिलेत. सगळ्यात जास्त भारतरत्न. ऊर्जेचा खरा स्रोत अगदी लोकमान्य टिळकांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत प्रत्येकाने ऊर्जेचा स्रोत कोण आहे नाही का, तर कोकण भूमी आहे. इतक्या संपन्न असणाऱ्या बुद्धिमान कोकणामध्ये एक प्रशासकीय अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी बनू शकत नाही. दुर्दैव आहे की नाही बघा. का होत नाही माहिती आहे? कारण आपण सतर्क नाही आहोत. काय सतर्कता नाही आहे? की माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे, मला माहितीच नाही. माझ्याकडे क्षमता आहे, मला माहितीच नाही. माझ्याकडे ती कौशल्य आहेत की 5 किलोमीटर मी न थकता पळू शकतो. विदिन 3-4 महिन्यात मी माझ्या शरीरावर वर्दी आणू शकतो. ही माझ्याकडे क्षमता आहे, मला माहितीच नाही. मी सतर्क कुठे? मलाच माहिती नाही माझ्याकडे काय. आणि जोपर्यंत मला माझ्या स्वची ओळख नाही, जोपर्यंत मला माझी जाणीव नाही, जोपर्यंत मला नॉलेज ऑफ द सेल्फ या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही, तोपर्यंत मी का जगतोय, मी का राहतोय, मी का चाललोय, मी आजचा दिवस उद्यावर का नेतोय, ह्याची मला कशाची उत्तरं माहिती नाही. मग याला सतर्कता नाही म्हणत, याला बेजबाबदारपणा, याला बेभान जगणं म्हणतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सतर्क राहायला शिकवतात. तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रतिमेमध्ये बघा, तुम्हाला कायम एक हात त्यांचा तलवारीवर आहे. तो हात कधीच रिकामा नाहीये. का? शत्रू कधी हल्ला करेल, शत्रू कधी पाठीमागून हल्ला करेल सांगू शकत नाही. तर कायम सतर्कता ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला त्यांच्या संस्कारातून, त्यांच्या विचारातून शिकवत असतात. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती लढाई भावनेतून लढली नाही. लक्षात घ्या. लढली, मगाचं उदाहरण घ्या ना, संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मूर्तीवर हातोडा पडला. खरंच नाही तुम्हाला खोटं वाटेल, अशा अनेक मूर्त्या तुम्हाला भग्न अवस्थेत पाहायला मिळतील. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं भवानीवरचं श्रद्धा किती होती हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण तरी सुद्धा लढाई भावनिक नव्हती. होती. छत्रपती शिवाजी महाराज चला रे आता आक्रमण करूया, कसा त्याला नाही. त्यांनी काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती लढाई भावूक होऊन लढली नाही. म्हणून कोणती लढाई भावनेतून लढायची नसते. मी कायम ह्या बोर्डवर लिहित असतो की रागाच्या भरात आणि भावनेच्या भरात कोणताच निर्णय घ्यायचा नसतो. नेहमी बोलतो की मी समजा चिडलोय, मी रागवलोय, मी रागवतो, अधिकारवानाने रागवतो. आणि मी म्हणतो सुद्धा त्यावेळेला, मी सांगतो की त्यावेळेला क्षणाभरासाठी तुम्हाला तुमचा आत्मा, तुमचा इगो कदाचित तुम्हाला म्हणेल, राग आणायला लावेल. त्यामुळे थांब, राग धरायच्या अगोदर हा तरी विचार कर की ती व्यक्ती का बोलतीये, कशासाठी बोलते. ह्या पोराने अनुभवलंय की त्या राजापुरामध्ये मुलं आहेत, अगदी बारकी बारकी आहेत, अक्षरशः पायावर, ह्या दादाच्या पायावर सुद्धा वळ उठले होते. विचारा पाहिजे. एक तर तो गोरा गोमटा, विचार करा फटके पडले का कसे दिसतात गोऱ्या माणसाच्या अंगावर, हे वळ दिसत होते लाल भडक. हा, तर आताही हसतोय बघा. आणि बरं, आपल्याला मुलगा आहे, तिथे सगळ्यात मुली जास्त, 30-35 मुलांमध्ये 25 मुली. त्यांच्या समोर सरांनी मला मारतायत, आणि एकदा नाही 4 वेळा मारतायत. का मारतायत? माझी काय चूक? काहीच नाही. दिसताना चूक काहीच दिसत नाही, तरी पण मारतायत. का मारतायत? पेटवतायत, चिडवतायत. का चिडवतायत? पळ. 11.5 सेकंदामध्ये 100 मीटर झाले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी भावनिक लढाया लढल्या नाही. भावनेमध्ये येऊन द्वेषामध्ये, जोशामध्ये लढाया लढल्या नाही. गरम डोक्याने पण कुठली लढाई लढली नाही.
संतापाने पण कोणती लढाई लढली नाही. लक्षात घ्या, माणूस चुकतो कुठे? माणूस इथेच चुकतो. तुम्ही आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून, माणूस म्हणून ही गोष्ट कायम स्मरणात ठेवली पाहिजे. कोणती लढाई भावनेत नाही लढायची, कोणती लढाई रागात नाही लढायची, द्वेषामध्ये नाही लढायची, डोक्यात गरम डोक्याने नाही लढायची, आणि जिंकू किंवा मरू असं पण नाही लढायची. कशी नाही लढायची? हां, असं नाही, अशी नाही लढायची. मी तुम्हाला नेहमी म्हणतो बघा, कधी कधी एखाद्यावर चिडलो की मग तो नाही का हां आम्ही करू, तर अशी 4-5 वर्षात अनेक उदाहरणं आहेत. तसे नाही लढता येत. का लढता येत नाही? गुरुची जागा असते, मेंटॉर्स अपेक्षित असतो, आणि मेंटॉर्सच आपल्याला कामाला लावतो. दुसरं आपल्याला कामाला लावू शकत नाही कोणी. मित्रांनो, स्मरण असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी धर्मातून आपल्याला हेही शिकता आलं पाहिजे की कोणती लढाई कधी गरम डोक्याने लढायची नाही. मला कितीही कोणी त्रास देऊ दे, मला कितीही कोणी मला उलटसुलट बोलू दे, माझ्यासाठी कितीही कोणी चुकीच्या पद्धतीनं माझी पब्लिसिटी करू दे, नाही का, मला माहिती पाहिजे की मी कुठे चकत नाहीये. तर तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटच्या आपल्या काळामध्ये संभाजी महाराजांना कायम ही गोष्ट बिंबवत राहिले की बघ राजे संभाजी, माझे शत्रू मला दिसत होते, तुम्हाला तुमचे शत्रू कधी दिसणार नाहीयेत. ऐका नीट. राजाने हे सांगितलं की माझा शत्रू मला समोरून आक्रमण करणारा दिसत होता, तुम्हाला तुमचे शत्रू कधी समोरून आक्रमण करणार नाही, ते नेहमी तुमच्या पाठीमागून हल्ला करतील. त्यामुळे कायम स्मरण असू द्या की कोणतीही लढाई लढतानाही द्वेषाने न लढता, रागाने न लढता, भावनेनं न लढता, किंवा जिंकू अथवा मरू या भूमिकेमध्ये न लढता ती विचारांनी लढली पाहिजे. ती लष्करी लढाई असली पाहिजे. ती कधी भावनिक लढाई असता कामा नये. ती सांस्कृतिक लढाई असली पाहिजे. ती वैचारिक लढाई असली पाहिजे. त्यापेक्षा वेगळी लढाई असता कामा नये. मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जिंकू अथवा मराठ्यांच्या बाबतीत आपण म्हणतो ना, मराठे म्हणजे संकल्पना स्पष्ट केल्या. मराठे म्हणजे मराठा समाज नव्या, मराठे म्हणजे संपूर्ण अखंड हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म पाळणारे, आणि छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर ज्याच्या मुखातून आपोआप जय येते, हर हर म्हटल्यानंतर महादेव येतंय, तो प्रत्येक जण मराठा आहे. ती जात नाहीये, तो मावळा आहे. त्यामुळे मराठा ही कोणती जात नाही, मराठा ही कोणता धर्म नाही, तो मावळा आहे. तो छत्रपतींच्या विचाराने प्रेरित झालेला आहे, छत्रपतींच्या विचाराने चालणारा मावळा आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना कधी हुतात्म्याचं उदात्तीकरण नाही शिकवलंय. म्हणजे काय? जिंकून ये नाही तर मरून ये, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच शिकवलेलं नाही. मित्रांनो, जिंकूनच ये आणि तू मला उद्या दिसला पाहिजेस. आपण चुकीचं मानतोय जिंकू किंवा मरू. नाही नाही नाही, अजिबात नाही. जगाच्या पाठीवर एकमेव राजा जो लढताना, मगाशीच बोललो की जगाच्या पाठीवर एकमेव राजा जो लढताना कायम आपल्या सैन्यांच्या पुढे उभा असायचा. बाकीचे राजे कसे लढलेत बघा पाहिजे तर, इतिहास उलगडून बघा. सगळे राजे सैनिकांच्या मागे आहेत. आपला एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, जो नेहमी सैन्यांच्या पुढे उभा राहिलाय आणि स्वतः नेतृत्व करून लढाई लढली आहे. तीच भूमिका छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे नेली. मित्रांनो, पुढे जाऊया. मोडेन पण वाकणार नाही. नाही नाही नाही, ही परंपरा आपली नाही आहे. मोडेन पण वाकणार नाही हे नाही शिकवलं आपल्याला. शिवाजी धर्म शिकवतो की मोडेन पण वाकणार नाही असं नाही. वेळ प्रसंगी मी वाकेन, मोडू नकोस पण वाकणार नाही म्हणू नकोस. वेळ प्रसंगाला मी वाकेन आणि पुन्हा प्रसंग सरला की मी पुन्हा ताठ मानेन उभा राहीन. मोडू नकोस पण वाकणार नाही, ही भूमिका तुझी नको. लव्याचा पात्याप्रमाणे आपली भूमिका असली पाहिजे, नाही का? बरोबर ना? पूर भरून आला की लवाचं पातं त्या पाड्याबरोबर झुकतं. पूर ओसरलं की लवाचं पातं पुन्हा जसं होतं तसं सन्मानाने उभं राहतं. माणसानं हीच भूमिका वेळ प्रसंगी तात्पुरत्या स्तरावरती नरमाईची भूमिका घेणे. तुम्ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये, इतिहासामध्ये, त्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये, 40 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला असे अनेक प्रसंग दिसतील की छत्रपतींनी कायम नरमाईची भूमिका घेतली. नाही घेतली? अफजल खान किती चिडवत होता तरी पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, नाही आम्ही घाबरलोय, आम्हाला तुमची भीती वाटते, काय करा तुम्हीच या ना आम्हाला भेटायला. थोडी नरमाईची भूमिका. आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटले असते की मोडेन पण वाकणार नाही, तर असते नाही.
कदापि नाही. पुरंदरचा तह करताना मोडेल पण वाकणार नाही असा विचार केला असता तर छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा ते ऐश्वर उभं करता आलं असतं नाही. कायम लक्ष स्मरणात असू द्या, मोडेन पण वाकणार नाही. एक वेळेला तात्पुरत्या प्रसंगामध्ये आपल्याला वाकावं लागलं, तिथे थोडीशी शरणागती पत्करावी लागली, तिथे आपल्याला कमीपणा घ्यावा लागला नाही का. धनुष्यातून जेव्हा बाण सोडायचा आहे तेव्हा काही काळासाठी तो बाण मागे खेचावा लागतो, त्याला मागे यावं लागतं नाही का. प्राण्याची शिकार करायची असेल तर एखादा हिंस्रक प्राणी 2 पावलं मागे जातो आणि मग आक्रमण करतो. उंच उडी घ्यायची असेल तर जाग्यावरून उंच उडी जाणार नाही, त्यासाठी 10 पावलं मागे जावं लागतं आणि पळत धावत येऊन ती आपल्याला उडी घ्यावी लागते. म्हणजे मागे जाणं पराभवाचं लक्षण नाहीये, संघर्षाला सामोरं जाण्याची कृती आहे. ती संघर्षाला एकनिष्ठेने सामोरं जाण्याची कृती आहे. आणि ही गोष्ट आपल्याला कोण शिकवतोय? शिवाजी धर्म शिकवतोय. पण प्रसंगी धर्मांधांचा कोथळा बाहेर पण काढायचा असतो, प्रत्येकाला दयामाया दाखवायची नसते. ही भूमिका सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली. जो देशाचा शत्रू, जो माझ्या ध्येयाचा शत्रू, जो माझ्या संस्कृतीचा शत्रू, वेळ प्रसंगी मला त्याचा कोथळा सुद्धा बाहेर काढता आला पाहिजे, ही भूमिका सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि तोच शिवाजी धर्म आम्ही अंगीकारला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की जात धर्म पंथाच्या बाहेर, तशी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक धार्मिक क्रांती सुद्धा घडवून आणलेली आहे. कालखंड आठवून बघा, आपण बोललो होतो त्याच्यावरती. मित्रांनो, एकदा एखाद्या जातीतला व्यक्ती, जबरदस्तीने एखाद्या जाती धर्मातला व्यक्ती, हिंदू धर्मातला व्यक्ती एखादा जबरदस्तीने समजा मुस्लिम त्याला धर्मांतरण करायला लावलं, तर त्यावेळेला धर्मव्यवस्था सांगत होती की पुन्हा त्यांना काही नाहीये, धर्मामध्ये प्रवेश नाहीये. ते जम्मू काश्मीर मधले प्रसंग तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात म्हणून मला सांगतोय. प्रशासनातला अधिकारी घडताना किंवा UPSC सारख्या MPSC सारख्या परीक्षांचा विचार करताना तुम्हाला भारतीय संस्कृतीबद्दल, भारतीय राजकारणाबद्दल, भारतीय धार्मिक व्यवस्थेबद्दल, भारताच्या समाज व्यवस्थेबद्दल तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. मग जम्मू काश्मीर मधल्या पंडितांचा प्रश्न सुद्धा हाच आहे. धर्मपंडितांवरती धर्मांतरणाची गाज पडली आणि ज्यांना धर्मांतरण करायला लावलं त्यांना परत हिंदू व्हायचं होतं, पण त्यांना घेतलं गेलं नाही, कारण समाज व्यवस्था. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी धार्मिक क्रांती घडवून आणली आहे. 2 उदाहरणं सांगतो, 2च. एक ते म्हणजे बजाजी नाईक निंबाळकर आणि दुसरं म्हणजे नेताजी पाळकर. ह्या दोघांचाही जबरदस्तीनं काय केलं गेलं होतं? धर्मांतरण केलं गेलं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा त्यांना काय करून घेतलं? शुद्ध करून पुन्हा धर्मामध्ये, आपल्या धर्मामध्ये सामावून घेतलं. जबरदस्तीने केलेल्या धर्मांतरणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये कधीच स्थान दिलं नाही. आणि ती भूमिका सुद्धा धार्मिक क्रांतीची भूमिका. म्हणजे अशा प्रसंगामध्ये, अशा परिस्थितीमध्ये का विचार करून बघा, 450 वर्षापूर्वीचा कालखंड, 1630 ते 1680, अखंड परंपरागत धोरणांमध्ये, जाती धर्मांच्या व्यवस्थेमध्ये, कर्मकांडांमध्ये गुरफटलेला समाज. अशा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नवीन विचार रुजवला, म्हणून त्याला धार्मिक क्रांती असा शब्द वापरतोय. मित्रांनो, पुढे जाऊया. मित्रांनो, शिवभक्ती म्हणजे काय? आजचा दिवस पवित्र आहे, मान्यच करतोय, हार तुरे घालणार, आपण त्याचा उत्सव साजरा करणार. पण खरी शिवभक्ती ती नव्हे. राजे फक्त मिरवणुकीपुरते नाहीयेत, राजे फक्त हार तुऱ्यांपुरते नाहीयेत, राजे फक्त टाळ्या वाजवण्यासाठी नाहीयेत. खरी शिवभक्ती कोणती असू शकेल मित्रांनो? खरी शिवभक्ती म्हणजे शिवविचारांची भक्ती, जी आत्ता आम्ही करतोय. एक स्पर्धा परीक्षार्थी म्हणून पण करतोय, एक माणूस म्हणून पण करतोय, आणि एक महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून सुद्धा करतोय. की या जगाच्या पाठीवर एकमेव भूमी अशी आहे, अख्ख्या जगाच्या विश्वाच्या पाठीवर एकच राजा होऊन गेला, ज्यांचे 450 वर्षानंतर सुद्धा गुणगान गायले जातात. आणि त्यांनी आपल्या अखंड जीवनामध्ये जे कार्य केलं ते आजही प्रेरणादायी आहे. आजही त्यांचं नाव घेतल्याशिवाय पत्ता सुद्धा हलत नाही कोणाचा. अशा राजाची जर भक्ती करायची असेल तर खरी शिवभक्ती कोणती असेल तर शिवविचारांची भक्ती. राजांच्या विचारांना आपल्या अंगी बाणवणे, आपल्या अंगी आणणे, आपल्यामध्ये त्यांना रुजवणे, हीच खरी भक्ती आपली असू शकेल. म्हणून आजचा हा समग्र व्याख्यानाचा विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्याला मी नाव दिलंय शिवाजी धर्म. शिवाजी धर्म
जिथे धर्माचा आधार नाही आहे, जिथे फक्त कशाचं लढाई आहे, जिथे फक्त विचारांची लढाई आहे, जिथे फक्त सांस्कृतिक लढाई आहे, जिथे फक्त लष्करी लढाई आहे. आणि तुम्ही आम्ही स्पर्धा परीक्षार्थी म्हणून तुम्हाला आतही लढायचं आणि बाहेरही लढायचं. आतली लढाई कोणती? तर सत्य असत्याची लढाई, योग्य अयोग्याची लढाई. आणि बाहेरची लढाई कोणती? समाजामध्ये असणाऱ्या चुकीच्या परंपरांना छेद देण्याची, चुकीच्या व्यवस्थेला नष्ट करण्याची आणि योग्य ती व्यवस्था भारतीय समाजामध्ये रुजवण्याची ही आपली लढाई आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं कसे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कसे जगले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य कसं व्यतीत केलं आणि तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही आम्ही कसे जगलो पाहिजे, याचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण द्यायचं झालं, ज्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची खऱ्या अर्थानं ओळख छत्रपती संभाजी महाराजांना व्हावी. आणि म्हणून स्वामी, ज्यांना आपण काय म्हणतोय, रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बद्दलचे गुणगान गाताना आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्याची वाटचाल कशी असावी याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा 21 ओव्यांचं त्यांनी एक स्वतंत्रपणे आणि विस्तृतपणे एक पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे कसं जगलं पाहिजे, कसं कार्य केलं पाहिजे, ध्येयनिष्ठा कशी असली पाहिजे, कृतीमधली पारदर्शकता काय असते, स्वराज्य निर्मितीचा मुख्य ध्येय काय, हा विचार नाही का समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून पुढे छत्रपती संभाजी महाराजांकडे, पुढे राजाराम महाराजांकडे आणि पुढे त्याच श्रद्धेने आपण असा विचार करूया की त्यावेळच्या ताराबाईंकडे आणि आता तुमच्याकडे आणि तुमच्याकडे सुद्धा तो विचार टप्प्याटप्प्याने आला पाहिजे. सो मित्रांनो, खऱ्या अर्थानं आजची शिवजयंती साजरी करताना समग्र व्याख्यानाच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधताना तो संवाद हा विचारांचा होता, तो संवाद संस्कारांचा होता. त्या संवादामध्ये प्रामुख्याने भूमिका ही आजच्या युवकांनी आत्ताच्या वर्तमान भारताला उभारी देताना, आजच्या भविष्यातील भारताच्या जडणघडणीसाठी खऱ्या अर्थानं कोणत्या धर्माचं अनुकरण केलं पाहिजे आणि ते अनुकरण करायचं आहे ते म्हणजे शिवाजी या एकाच धर्माचं. जो धर्म कायम आपल्याला काय शिकवतो? समता, एकात्मता, एकता, नाही का, स्वामीनिष्ठेच्या पलीकडे राष्ट्रनिष्ठा, ध्येयनिष्ठा ज्या धर्मामध्ये शिकवली जाते आणि तो एकच धर्म आहे तो म्हणजे शिवाजी धर्म. सो मित्रांनो, आपण मागील साधारणपणे 1.5-2 तास तुम्ही हे सेशन ऐकताय, समजून घेताय. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हे सत्र तुम्ही पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून जी लिंक तुम्हाला दिली जाईल पुन्हा एकदा ऐका, त्याचं आत्मचिंतन करा, त्याचं चिंतन करा. आपल्याला दृष्टांत पडायला पाहिजे, आपल्या ध्येयाचं, आपलं स्वप्न, आपल्या संघर्षातून, आपल्या प्रसंगातून आपल्याला बाहेर पडता यायला पाहिजे. आणि यासाठी तुम्ही त्याचं विवेचन कराल, त्याचं विश्लेषण करत राहाल, त्याचं आत्मचिंतन कराल आणि यातल्या प्रत्येक गोष्टीतून तुम्ही काही ना काहीतरी स्रोत घ्याल. मी तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट करेन की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख देणारी अनेक पुस्तकं ही आपल्याला माहिती आहेत, उपलब्ध आहेत. अगदी तुम्हाला त्या पुस्तकांची नावं किंवा त्याचे लेखक हवे असतील तर मी निश्चित तुम्हाला सांगेन. माझा प्रयत्न हाही असणार आहे की अकॅडमीमध्ये ती पुस्तकं कशी उपलब्ध होतील की जेणेकरून तुमच्या वाचनात येतील, ते संस्कार तुमच्यावर घडतील. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, संस्कारांची गरज आहे आणि संस्कारच खऱ्या अर्थानं एका पिढीतून दुसऱ्या पिढीला घडवत असतात. आणि हे संस्कार तुमच्या अंगी बाणो. माझ्या सहित प्रत्येकाला त्या शिवाजी धर्माची ओळख हो आणि स्वतःचे काही वैयक्तिक जीवन जगताना, आपलं आयुष्य सुंदर जगताना, ते उत्तम जगताना समाजासाठी आपण काय देऊ शकतो, समाजासाठी एखाद्या प्रश्नाची सोडवणूक आपण कशी करू शकतो याचा विचार तुमच्या अंगी रुजो, माझ्या अंगी रुजो आणि त्याच्यातूनच आपल्या हातातून एखादं चांगलं कर्म, चांगलं कार्य घडो. आणि हीच प्रेरणा आपण आजच्या या शिवजयंतीच्या पवित्र दिनी आपण इच्छा व्यक्त करूया आणि पुढच्या आयुष्यभरासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवाजी धर्माची ओळख घेऊन ते संस्कार आपल्या अंगी घेऊया आणि त्याप्रमाणेच आपलं जीवन व्यतीत करूया. एवढं मी मत व्यक्त करतो आणि आजच्या या सत्रामध्ये थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.